नमस्कार, प्रणाम। मैं अंशु कुमार आप सभी का स्वागत करती हूँ हमारे आज के ग्रीन टीवी किसान चौपाल में, जो हम महाराष्ट्र के गोंदिया के आम गांव में लगा रहे हैं। और आज के कार्यक्रम में हम बात करने वाले हैं धान फसल प्रबंधन व आधुनिक कृषि तकनीक पर हम चर्चा करेंगे। और ये कार्यक्रम हम महाराष्ट्र कृषि विभाग, गोंदिया आम गाँव कृषि विभाग, साथ में आइडिया फाउंडेशन, धानुका एग्रीटेक लिमिटेड, CNH इंडस्ट्रियल और हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड, केतन हुंडई के सहयोग से ये कार्यक्रम हम कर रहे हैं। तो उम्मीद है कि अगले कुछ घंटों में आप कुछ उपयुक्त जानकारी यहाँ से लेकर जाएंगे। तो हम जो है वो सबसे पहले स्वागत करेंगे हमारे जितने भी यहाँ पे किसान भाई बहन आए हैं, आप सभी का बहुत बहुत स्वागत है हमारे आज के इस कार्यक्रम में। और अब हम स्वागत करते हैं हमारे आज के एक्सपर्ट्स का, जो है सबसे पहले श्री MJ रिहारे सर, तालुका एग्रीकल्चर ऑफिसर, आमगांव, महाराष्ट्र से। सर प्लीज स्टेज पे आ जाइए, आपका बहुत बहुत स्वागत है हमारे आज के इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर धीरज कदम सर, ASM धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं श्री अरविंद पनबुडे सर, एरिया मैनेजर ईस्ट विदर्भ, CNH इंडस्ट्रियल से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर गगन पाटले जी, FL गोंदिया धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। हमारे बीच हैं मिस्टर सौरभ रंजेवाल सर, डीलर सौंदेट, CNH इंडस्ट्रियल के डीलर हैं। सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में। तो अभी हमारे साथ ये एक्सपर्ट्स है और भी कृषि विज्ञान केंद्र से, डिपार्टमेंट से और भी एक्सपर्ट्स हमारे साथ जुड़ेंगे। तो मैं आपको फिर से बता दूं कि आज के कार्यक्रम में हम बात करने वाले हैं धान फसल प्रबंधन और आधुनिक कृषि तकनीक पर, जिसमें की अलग अलग एक्सपर्ट्स हमारे बीच आएंगे, जो कि आपके ही लोकल लैंग्वेज में, मराठी में ही बात करेंगे। आपको गौर से सुनना है और उनके बोलने के बाद वो आपसे एक सवाल पूछेंगे और आपको हाथ खड़ा करना है, और जो भी सही जवाब देंगे उनको कुछ इनाम दिया जाएगा हमारी तरफ से। तो आप सुन रहे हैं या सुनने का नाटक कर रहे हैं, ये भी हमें पता चल जाएगा। तो आपको गौर से सुनना है। तो सबसे पहले कार्यक्रम की शुरुआत करते हैं। और आप लोगों ने देखा होगा जैसे कई सारे स्टॉल्स लगे हुए हैं। जब हम खेती की बात करते हैं, आधुनिक कृषि तकनीक की बात करते हैं, तो सबसे मेन जो हमारे दिमाग में आता है वो ट्रैक्टर हमारे एरिया में कौन से HP का होना चाहिए, कौन सा अवेलेबल है, सारी चीजें। तो उसके बारे में ज्यादा जानकारी देने के लिए हमारे बीच है मिस्टर अरविंद पनबुडे सर, एरिया मैनेजर ईस्ट विदर्भ से, CNH इंडस्ट्रियल से। सर आप आइए और मॉडर्न एग्रीकल्चर जो भी टेक्नोलॉजी है, इनोवेशन इन ट्रैक्टर इंडस्ट्री में जो है, उसके बारे में जानकारी दीजिए प्लीज। सर्वप्रथम किसान चौपाल, धान फसल प्रबंधन व आधुनिक कृषी तकनीक पर विस्तृत चर्चा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो हुंडई, CNH म्हणजे न्यू हॉलंड ट्रॅक्टर कंपनी काम करते ती, जो ट्रॅक्टर आपल्या मार्केटमध्ये तुम्हाला देते, त्यासाठी हा कार्यक्रम, याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर चर्चा भेटणार आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की तुम्हाला इथून धानच्या संदर्भातलं डिटेल पण घेण्यासाठी आपण आलाय। तर मी रिक्वेस्ट करतो मॅडमला की जो कंपनीचा AV आहेत, प्रेझेंटेशन अगोदर जो कंपनीचे AV आहेत, एक वेळेस आपण प्ले करावी। या AV म्हणजे या मूवी थ्रू तुम्हाला कंपनीची संपूर्ण माहिती भेटेल। न्यू हॉलैंड, हर किसान की असली ताकत, दे किसान को ऊंची उड़ान। न्यू हॉलैंड, ग्लोबल कंपनी CNH की बुलंद पहचान। CNH विश्व भर में अपनी 42 मैन्युफैक्चरिंग फैसिलिटीज के साथ 170 देशों में लिख रहा है विकास का नया इतिहास, जिसकी सालाना आय है 2 लाख करोड़ रुपए। CNH को मजबूती देते हैं इसके 3 पिलर्स: एग्रीकल्चर, कंस्ट्रक्शन और फाइनेंशियल सर्विसेज। CNH ग्लोबल के ही नक्शे कदम पर चल रहा है CNH इंडिया, और इसकी बुनियाद में भी हैं वही 3 मजबूत पिलर्स। साथ ही अपने 3 मैन्युफैक्चरिंग प्लांट्स के जरिए CNH इंडिया 75 से भी ज्यादा देशों में प्रोडक्ट्स एक्सपोर्ट कर रहा है, और इन वर्ल्ड क्लास प्रोडक्ट्स को अपनी कटिंग एज इंजीनियरिंग और इनोवेशन से सपोर्ट करते हैं इंडिया के 4 एडवांस्ड R&D केंद्र, जिनमें शामिल है इंडिया टेक्नोलॉजी सेंटर। ग्लोबल R&D का एक अहम हिस्सा CNH इंडिया के हैं 3 बेहतरीन ब्रांड्स, जिन्हें सपोर्ट करता है CNH कैपिटल, जो कस्टमर्स और डीलर्स को देता है रिटेल और होलसेल की फाइनेंशियल सेवाएं, जैसे फ्लेक्सिबल पेमेंट टर्म्स और इंटरेस्ट फ्री टर्म्स। CNH इंडिया का कंस्ट्रक्शन ब्रांड केस कंस्ट्रक्शन,
जो अपने क्षेत्र में एक जाना माना नाम है, और एग्रीकल्चर ब्रांड्स में शामिल है केस IH, जो भारत में मैकेनाइज्ड शुगर हार्वेस्टिंग की शुरुआत के लिए विख्यात है, और न्यू हॉलैंड, जो ट्रैक्टर्स, हार्वेस्टर्स, इंप्लीमेंट्स और बेलर्स जैसी एग्रीकल्चरल मशीन्स का है चैंपियन। 125 सालों से दुनिया भर के किसानों के दिलों पर राज कर रहा है न्यू हॉलैंड। भारत में न्यू हॉलैंड ट्रैक्टर्स की मैन्युफैक्चरिंग की शुरुआत हुई 1998 से। अपने शुरुआती दिनों से ही न्यू हॉलैंड ने भारत की फार्मिंग को बनाया है आसान और फायदेमंद। भारतीय कृषि की जरूरतें बदल रही हैं। उसी के हिसाब से न्यू हॉलैंड अपनी वर्ल्ड क्लास टेक्नोलॉजी से इंस्पायर्ड होकर भारत में ला रहा है नई टेक्नोलॉजी से सुसज्जित प्रोडक्ट्स। न्यू हॉलैंड आप तक लाता है आपकी कृषि और कमर्शियल एप्लीकेशंस के मुताबिक हर सेगमेंट के ट्रैक्टर्स। भारत की जमीन भारत की ही तरह डाइवर्स है। इसका भूगोल, मिट्टी और फसल सब में बहुत भिन्नता है। न्यू हॉलैंड ये समझते हैं, तभी तो है इसके पास हर प्रकार की एग्रीकल्चरल मशीनरी। मिट्टी चाहे गीली हो, सूखी हो, नर्म हो या कठोर, और फसल चाहे धान हो, गेहूं हो, गन्ना हो या कपास, न्यू हॉलैंड ऐसे हर हालात को ध्यान में रखते हुए आपके हर काम के लिए लाते हैं सर्वोत्तम प्रोडक्ट्स। कृषि के लिए भूमि तैयार करनी है या बुआई, कटाई करनी है या कटाई के बाद होने वाले कृषि कार्य, अब रहिए बेफिक्र। न्यू हॉलैंड के पास है हर समाधान। इसलिए न्यू हॉलैंड मतलब कंप्लीट फार्म मैकेनाइजेशन सॉल्यूशन। न्यू हॉलैंड अपने 500 से भी अधिक डीलर्स के साथ कस्टमर्स की हर मुश्किल को बनाते हैं आसान। तभी तो आज 5 लाख से भी ज्यादा कस्टमर्स न्यू हॉलैंड परिवार का अटूट हिस्सा हैं। न्यू हॉलैंड, भारतीय किसान की पहचान। तभी तो है ये हर किसान का अभिमान। काही गोष्टी तुमच्या समोर मांडू इच्छितो। न्यू हॉलैंड ॲग्रिकल्चर इंडिया तर हा एक ग्लोबल ऑर्गनायझेशन आहे, जे CNH इंडस्ट्रियल ही ग्लोबल ऑर्गनायझेशनची इंडियामध्ये व्यापार करते। CNHI इंडिया म्हणून, ठीक आहे। न्यू हॉलैंड, केस न्यू हॉलैंड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने। मी थोडं ब्रीफिंग करतो तुम्हाला। या कंपनीचे 10 ब्रँड्स आहेत। 10 ब्रँड्स आहेत ज्या या CNH नावाखाली ही कंपनी काम करते। याच्यामध्ये 10 ब्रँड मर्ज आहेत। ते आहे जसं केस कन्स्ट्रक्शन्स, तुम्ही सर्वात आधी बघितलं केस त्या साईडला, केस कन्स्ट्रक्शन, न्यू हॉलैंड कन्स्ट्रक्शन, न्यू हॉलैंड, केस, स्टेयर्स, रेवन्स, फेविकॉइल, मेलर, कॉन्कॉल्स आणि युरो कमाज। तर हे जे आहेत हे ग्लोबल ब्रँड्स आहेत। या कंपनीमध्ये 170 देशांमध्ये या कंपनीचं म्हणजे प्रेझेन्स आहे। या कंपनीचा जो बिझनेस पोर्टफोलिओ आहे तो ॲग्रिकल्चर 74%, 74% ॲग्रिकल्चर डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ आहे। कन्स्ट्रक्शन मध्ये ही 16% पोर्टफोलिओ मध्ये काम करते, आणि फायनान्शियल सर्व्हिस आहेत, म्हणजे या ट्रॅक्टरला फंडिंग देण्यासाठी 10%चा पोर्टफोलिओ बिझनेस घेऊन ऑपरेट करतात। ॲग्रिकल्चर मध्ये आपण या कंपनीला वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट मॅन्युफॅक्चर ऑफ ॲग्रिकल्चर मशिनरी मध्ये या कंपनीचं नामांकन येतं। आणि कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही बघितलं ग्लोबल प्लेयर्स आहेत, ठीक आहे, जे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट मध्ये, जसं केस कन्स्ट्रक्शन हे नाव तुम्ही ऐकलं असेल तर। फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये म्हणजे आपल्या प्रोडक्टला ग्राहकाने घेतलं पाहिजे तर त्यासाठी हे स्वतःचं फायनान्स प्रोव्हाइड करतात कॉम्पिटिटिव्ह रेट मध्ये, म्हणजे कमीत कमी व्याजदरामध्ये। CNH इंडियाचं बद्दल सांगायचं म्हटलं, CNH इंडियामध्ये जे विस्तृत शृंखला आहेत किंवा जे जाळं आहेत ते सांगायचं म्हटलं तर न्यू हॉलैंड कंपनी भारत देशामध्ये CNH इंडस्ट्रियल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने बिझनेस करतं। केस कन्स्ट्रक्शन्स इंडिया प्रायव्हेट यांचं ही दुसरी फर्म आहे। तिसरं जे आहे CNH कॅपिटल, जे याला रिटेल फायनान्सिंग देतात ग्राहकांसाठी, आपल्या डीलरसाठी, जे आमचे डीलर बंधू बिझनेस करतात त्यांना सुद्धा बिझनेससाठी फंडिंग देतात। आणि
सोबत ग्राहक जे घेतात त्यांना सुद्धा फंडिंग देतं. आणि इंडिया टेक्नॉलॉजी सेंटर जिथे सर्व देशाचे जे टेक्नॉलॉजी सेंटर आहे तिथे शिक्षणासाठी ट्रेनिंग घेण्यासाठी येतात. असे 4 एंटायटी आहेत, लिगल एंटायटी, ज्यामध्ये आम्ही काम करतो. त्याला आपण कानूनी नाव म्हणू भारत देशामध्ये बिझनेसच्या वेळेस. याचं सेक्टरमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. ट्रॅक्टर्स आहेत, कंबाईन हार्वेस्टर, क्रॉप. आता हे बोलण्याच्या अगोदर फक्त शेअर करतो, जसं आपण राईस म्हणू किंवा कोणतेही जर पीक घेतो म्हटलं तर त्यासाठी जमीन लागते आणि जमिनीला म्हणजे नांगरणी लागते. बेसिक मुद्दा आहे शेतकऱ्याचा. मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे तर मला सांगायला काही हे नाही आहेत. त्या जमिनीमध्ये नांगरणीची क्वालिटी कशी बेस्ट होईल ही त्याच्या मागची प्रामुख्याची भावना. तर न्यू हॉलंडच्या बाबतीत एक पॉइंट चाला म्हणून शेअर करतो. न्यू हॉलंड ट्रॅक्टरमध्ये लिफ्टोमॅटिक टेक्नॉलॉजी नावाचं एक तंत्रज्ञान आहे जे दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये अवेलेबल नाही आहे. लिफ्टोमॅटिक म्हणजे काय? तर लिफ्टोमॅटिक म्हणजे असं की तुम्ही ज्या वेळेस ट्रॅक्टरला नांगरणीला सेट करता तर त्याला डबल नांगरणीला सेट न करता एक समान खोलीची नांगरणी करण्याची टेक्नॉलॉजी म्हणजे लिफ्टोमॅटिक. तर ट्रॅक्टर कंबाईन क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट म्हणजे ट्रॅक्टर जर झाला त्यानंतर माल काढण्यासाठी कंबाईन हार्वेस्टर. तर TC 5.30 हार्वेस्टर 125 HP हार्वेस्टर सुद्धा आहे सेल कंबाईन. त्याच्यानंतर जे पीक निघून जातात त्याचे अवशेष शेतामध्ये राहतात. जसं कॉटन आहे तर कपाशी झाडं राहतात. तूर निघाल्यानंतर तुरीचे बुंदे शेतामध्ये असतात. त्याच्यानंतर आपलं राईस निघालं की राईसचे जे खोटे आहेत ते शेतामध्ये राहतात. तर या गोष्टीसाठी क्रॉप रेसिडेन्शियल मॅनेजमेंट म्हणजे ज्यामध्ये बेलर्स आणि रेक हे इम्प्लिमेंट काम करतात. आणि हे काम करून की आता जसं बेलर अँड रेक्स म्हणजे काय, तर शेती झाल्यानंतर तुम्हाला आधी रेक चालून ते सर्व जमा करायचं आहे. पहिले स्क्रॅबलनी तुम्हाला शेताला उरखडायचं आहे. नंतर तुम्ही रेकनी ते लाईननी करणार आणि नंतर बेलर जे आहेत त्याला ते जमा गठ्ठा करणार. समोरच्या एखाद्या स्लाइडमध्ये येईल ते मी शेअर करतो. आणि ते बेलरचे गट्टे जे नवीन नवीन एनर्जी सिस्टम आहे, बायोमास आहेत, ठीक आहे, पॉवर प्लांट्स आहेत, तिथे ते यूज होतात. हा सुद्धा व्यापार, हा सुद्धा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी येत्या भविष्यामध्ये क्रिएट होणार आहे. आणि तुमच्या या मार्केटमध्ये भंडाऱ्यामध्ये काही लोकेशन्स आहेत जिथे हे सुरुवात झालेली आहे. आता शुगर केन हार्वेस्टर आपल्याकडे नाही, पण तुमसरच्या मार्केटमध्ये शुगर केन हार्वेस्टर आहेत. शुगरचे शेतकरी आहेत, ठीक आहे, तुमसर या तालुक्यांमध्ये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शुगर केन हार्वेस्टर, ज्या दिवशी शुगर केन हार्वेस्टर आलं तर म्हणजे ऊस लावणे आणि मशीननी ऊस काढणे ही संकल्पना दूर होती. मागच्या 15 वर्षामध्ये घडलेली ही क्रांतिकारी घटना आहे. लेबर नव्हते त्यावेळेस, लेबरचं डिफिशियन्सी होती. आणि आज असं आहे की आज 90% शेतकरी त्या शुगर केन हार्वेस्टर मध्ये कशी रो बसेल आणि कोणत्या पद्धतीने डिस्टन्सवर मला शुगर केन लावायचं आहे त्या पद्धतीने काम सुरुवात झालं. आणि प्रामुख्याने म्हणजे सीएनएच इंडस्ट्रीचं जे ब्रँड आहेत, केस ब्रँड आहे, ज्यांचा केस ॲस्टॉप नावाचं ब्रँड आहे, ज्याच्यामध्ये आम्ही शुगर केन हार्वेस्टर देतो. याचा आज मार्केटमध्ये 60% मार्केट शेअर आहे. आज मारुतीचा सुद्धा ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये 60% मार्केट शेअर नाही आहे. म्हणजे सांगायचं दृष्टिकोन आज सर्वीकडे मार्केटमध्ये चढाओढ आहेत किंवा मार्केटमध्ये कॉम्पिटिटिव्ह मार्केट आहेत. त्याच्यामध्ये जर हा ब्रँड 60% घेऊन चालला आहे म्हणजे याच्या प्रॉडक्टमध्ये शुगर केन हार्वेस्टरमध्ये ही क्वालिटी आहे. जसंच तुमचा कंबाईन हार्वेस्टर जो आहे, कंबाईन हार्वेस्टर 5.30, ठीक आहे, हा सुद्धा 50 टाईपचे जे क्रॉप्स आहेत त्याला काढण्यासाठी तुमचं गहू पण काढतो, तुमचं राईस पण काढतो, सोयाबीन पण काढतो, तूर पण काढतो, मका पण काढतो, छोटे छोटे जेवढे काही पार्टिकल ते काढण्यासाठी तुझं ते हार्वेस्टर आहे. याचा 15 फीटचा हेडर आहे. आणि नंतर बॅकवानी लोडर कम्पॅक्टर याच्यामध्ये सीएनएच इंडस्ट्रियल. तर मी सांगायचं उद्देश की ही कंपनी आहे तुमच्यासमोर ग्लोबल लेवलचं ब्रँड्स आहेत. 3400+ एम्प्लॉई या भारत देशामध्ये काम करतात या कंपनीमध्ये. आणि 3 प्लांट आहेत. प्लांटचं सांगायचं जर झालं तर जो ट्रॅक्टरचा प्लांट आहे, सर्वात आधी जो प्लांट लागला होता तो ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, उत्तर प्रदेशच्या जवळपास गाझियाबाद, उत्तर प्रदेश, इथे हा प्लांट होता. दुसरा प्लांट जो आहे ट्रॅक्टरचा तो पुणे, शिंदे वस्ती, पुणे MIDC, चाकण MIDC मध्ये शिंदे विलेज, तिथे न्यू हॉलंडचा सेकंड प्लांट आहे जिथे आम्ही ट्रॅक्टर पहिला बनवत होतो. त्यानंतर आता कंबाईन हार्वेस्टर सुद्धा आम्ही तिथे बनवतो. आणि हे रेक आणि बेलर जे असतात, जे
नंतर क्रॉप निघाल्यानंतर जे मशिनरी लागतात ते सुद्धा आम्ही पुण्याच्या प्लांटमध्ये बनवतो. याच्यानंतर जो प्लांट आहे तो आहे केस कन्स्ट्रक्शनचा प्रीतमपूर, इंदोरमध्ये, मध्य प्रदेशमध्ये प्रीतमपूर लोकेशन आहे इंदोर डिस्ट्रिक्ट मध्ये. तिथे हा केस कन्स्ट्रक्शन प्लांट आहे. आणि आता रिसेंटली जे आहे गुडगाव इथे सीएनएच ट्रेनिंग सेंटर सुद्धा गुडगाव लोकेशनला एस्टॅब्लिश झालेलं आहे. तर या कंपनीचं हे इंडियामधलं स्टेशन 4 R&D सेंटरनी आम्ही काम करतो. आणि या भारत देशाच्या प्लांटच्या एरियामध्ये इथून आम्ही 75 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो. हे सांगायचं. ही छोटीशी हिस्ट्री आहे, तुम्हाला दिसतं क्लिअर असेल, मला दिसत नाहीये पण मी थोडं खाली येऊन शेअर करतो. 1969 मध्ये म्हणजे न्यू हॉलंड ब्रँड हा मार्केटमध्ये कधी आला तर 1969 मध्ये फोर्ड, न्यू हॉलंड म्हणजे फोर्ड, जे तुम्ही आधी ऐकलं होतं तर न्यू हॉलंड हे नाव जे आहे ते फोर्ड नाव आहे. फोर्ड जे जुनं नाव होतं ते म्हणजेच न्यू हॉलंड. ते बदललं कसं त्याची हिस्ट्री मी तुम्हाला शेअर करतो. सर्वात आधी जॉईंट वेंचर झालं होतं फोर्ड्स आणि एस्कॉर्ट्स या कंपनीमध्ये 1969 मध्ये. 1971 मध्ये पहिला फोर्डचा ट्रॅक्टर हा ग्रेटर नोएडा प्लांट मध्ये बनला. त्याच्यानंतर 1998 मध्ये 70 HP पहिला ट्रॅक्टर्स इंडियामध्ये फोर्ड कंपनी लॉन्च केला. 1998 मध्ये जी प्रीतमपूरची फॅक्टरी आहे तुम्हाला केस कन्स्ट्रक्शन त्याची इस्टॅब्लिशमेंट झाली. 2001 मध्ये तुम्ही न्यू हॉलंडचा 3230 NX एक 42 HP युनिट मॉडेल आहे. तुम्ही जर अंडरस्टँड करता हा मागच्या 23 वर्षापासून हा प्रॉडक्टला शेतकऱ्यांनी चांगलं डिमांड दिलेलं आहे. आणि तो कंटिन्यू हा ट्रॅक्टर जो आहे शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये 3230 NX याची एकूण 2001 मध्ये या ट्रॅक्टरला मॅन्युफॅक्चर करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 2008 ला जे रेस्यूट तुम्हाला क्रॉप मॅनेजमेंट म्हटलं, बेलर्स हे इंडियामध्ये रोवला गेला की आपण बेलर्स जे शेतीचा क्रॉप निघाल्यानंतर जे काही अवशेष राहतात त्याचे मॅनेजमेंट करायसाठी मशीन लागतं त्याला बेलर्स म्हणतात. ते बेलर्स तो पहिल्यांदा 2008 मध्ये या इंडियाच्या मार्केटमध्ये आपण उतरवला. 2010 मध्ये शुगर केन हार्वेस्टर, मी आता तुम्हाला शेअर केलं शुगर केन हार्वेस्टर्स, जे शुगर केन हार्वेस्टर सांगितलं तुम्हाला की हार्वेस्टर हालत मार्केटमध्ये लेबरचे प्रॉब्लेम्स होते, लेबर भेटायचे नाही, त्यासाठी शुगर हार्वेस्टिंग शुगर केनची शेती हार्वेस्टरच्या माध्यमातून केली जाते. ती 2010 ला आपण एस्टॅब्लिश केली आणि आता 2025 सुरू आहेत. याच्यामध्ये एक नवीन क्रांती आलेली आहे शुगर केन हार्वेस्टर मध्ये. म्हणजे मशिनरी कसं मार्केटमध्ये शेतीमध्ये कसं मेकॅनिझम होत आलं मी त्याची थोडी जानकारी देतो तुम्हाला, माहिती देतो. 2017 मध्ये कंबाईन हार्वेस्टर जे तुम्हाला येलो कलरचं दिसतं 17 मध्ये ते कंबाईन हार्वेस्टर ज्याच्यामध्ये व्हेरियस जे पिकं आहेत, क्रॉप्स आहेत, तुमचं चना आहे, तूर आहेत, हे सर्व काढलं जातं. त्याची इस्टॅब्लिश होती. आता त्याला सुद्धा हळूहळू शेतकरी डिमांडिंग आलेले आहेत. इव्हन न्यू हॉलंडच्या केस कन्स्ट्रक्शन ही न्यू हॉलंड सीएनएच इंडस्ट्रीजचं जे हार्वेस्टर आहे त्याला जे आमचे ग्राहक वर्ग आहेत ते म्हणतात की तो पिवळ्या कलरचं ते हार्वेस्टर दाखवा. म्हणजे त्याची एक आयडेंटिटी मार्केटमध्ये पिवळ्या कलरचं हार्वेस्टर हे नाव आयडेंटिफाय झालेलं आहे. 2018 मध्ये हे सर्व प्रोडक्ट घेऊन आलो त्यावेळेस आमच्या ग्राहकांनी म्हटलं की आम्हाला तुम्ही लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करा. तर 2018 मध्ये सीएनएच कॅपिटल जे आपल्या ग्राहकांना फंडिंग देतं त्याची आम्ही मार्केटमध्ये एस्टॅब्लिश केलेली आहे. आणि प्रत्येक ग्राहकाला कम्पिटेटिव्ह रेटमध्ये आम्ही त्यांना कर्ज उपलब्ध करून देतो. आज मला वाटतं माझ्यासोबत आले होते कॅपिटलचे, परंतु इथे कोणी ग्राहक आहेत त्यांना ट्रॅक्टर घेता येते तर त्यांच्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत. FI साठी जे कस्टमरची व्हेरिफिकेशन करतात तिथे ते गेलेले आहेत. अशा पद्धतीने जर्नी आहेत. आणि आता 2021 मध्ये एक 50,000 ट्रॅक्टरचं प्रोडक्शनचं आम्ही लक्ष्य गाठलेलं आहे. आणि आज भारत देशामध्ये न्यू हॉलंडचे 6.5 लाख ट्रॅक्टर सुरू आहेत. ही ग्लोबल थोडीशी तुम्हाला माहिती दिली की संपूर्ण रेंज आहे 20 HP पासून ते 670 हॉर्स पॉवर पर्यंत ही ट्रॅक्टर कंपनी मॅन्युफॅक्चर ट्रॅक्टर करते. भारत देशामध्ये या ट्रॅक्टरचं मॅन्युफॅक्चर ही 19 HP 17 HP पासून ते 105 HP पर्यंत, म्हणजे 17 HP चा सिम्बा मी ते मॉडेलवर जातो तुम्हाला आणि 105 HP चा वर्क मास्टर ही एक मात्र कंपनी आहे जी हायर स्मॉल टू हायर HP ची प्रोडक्शन इंडियन मार्केटमध्ये आपण देतो. हे तुमच्या माहितीसाठी. येत्या भविष्यामध्ये ही मशीन चालेल याला काही आपण वावगं ठरू शकत नाही कारण की सर्वकडे लेबरचा प्रॉब्लेम्स आहेत.
हा ग्रेटर नोएडाचा प्लांट आहे जिथे 70,000 पर वार्षिक 70,000 ट्रॅक्टरची निर्मिती आम्ही करण्याचं प्रोडक्शन कॅपॅसिटी रेडी आहे. हा पुणेचा प्लांट आहे जिथे कंबाईन हार्वेस्टर बनतं, सोबत बेलर्स आणि रेक्सची सुद्धा मॅन्युफॅक्चर आम्ही इथे करतो. आणि जी आमची बिलो 42 HP ची श्रेणी आहेत, म्हणजे 35 HP चा ट्रॅक्टर जो आहे, 39 HP ट्रॅक्टर जो आहे आणि 42 HP ट्रॅक्टर आहे तो सुद्धा या प्लांट मध्ये आम्ही मॅन्युफॅक्चर करतो. ही संपूर्ण रेंज आहे ट्रॅक्टरची 17 HP पासून तर 106 HP पर्यंत, 105 HP पर्यंत. थोडं मॉडेल शेअर करतो मी तुम्हाला. तो सर्वात वरचा आहे त्याला आम्ही सिम्बा सिरीज म्हणतो. सिम्बा 17 HP आणि 29 HP. तो 35 HP मध्ये आहे त्याला 3032 स्मार्ट. खूप स्मार्ट ट्रॅक्टर कंपनीने मार्केटमध्ये आणलेला आहे. जर तुम्हाला शेतीचा ट्रॅक्टर लागला तर तुम्ही आमचे इथे डीलर आहेत माननीय लांजेवर साहेब. ॲग्री प्रो ट्रॅक्टर्स अँड इम्प्लिमेंट यांचं जे मोठं शोरूम आहे ते सौंदड लोकेशनला इस्टॅब्लिश आहेत आणि प्रत्येक लोकेशनला ब्रँच आहे त्यांची. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि सविस्तर माहिती ट्रॅक्टरची माहिती घेऊ शकता. तो 39 HP चा ट्रॅक्टर आहे तो आहे 3037 स्मार्ट TX स्मार्ट. त्याचा सुद्धा 39 HP मध्ये आम्ही अवेलेबल आहेत. या संपूर्ण रेंज मध्ये जे तुम्हाला दिसत आहे 35 HP पासून ते 105 HP पर्यंत या प्रत्येक मॉडेल मध्ये एक मात्र कंपनी आहे ज्याच्याकडे 4 व्हील ड्राईव्हची रेंज आहे, म्हणजे 2 व्हील सुद्धा आणि 4 व्हील ड्राईव्ह सुद्धा. बऱ्याचशा कंपनीकडे काही हायर HP मध्येच 4 व्हील ड्राईव्ह अवेलेबल, पण ही अशी एक मात्र कंपनी याच्याकडे संपूर्ण रेंज मध्ये तुम्हाला 2 व्हील आणि 4 व्हील ड्राईव्ह ही दोन्ही तुम्हाला मॉडेल भेटेल. मी 42 HP मध्ये आता तुम्हाला बोललो. 42 HP मध्ये जी 23 वर्षापासूनचा सुरुवात 2001 ला सुरुवात झाली होती या मॉडेलची. याला शेतकरी वर्ग प्रामुख्याने मागतात की जसं म्हणतात की हा प्रोडक्ट मला पाहिजेत माझ्या शेतीसाठी, तसा हा 42 HP चा ट्रॅक्टर. 45 HP मध्ये 4510 एक्सेल जो आता रिसेंटली आम्ही लॉन्च केलेला आहे तो सुद्धा अवेलेबल आहे. आणि 3230 TX सुपर हा सुद्धा 45 मध्ये दोन ट्रॅक्टर मॉडेल देतो. 47 HP मध्ये 3600 TX सुपर आणि 4710 4710 हे दोन मॉडेल आम्ही या श्रेणीमध्ये देतो. 47 HP मध्ये आम्ही जी आमचं मास्टरी आहेत FPT इंजिन, फियाट पॉवर ट्रेन ज्याला आम्ही CNH चं स्वतःचं इंजिन म्हणतो, जो फ्युएल इफिशियंट म्हणजे डिझेल वाचवण्यासाठी तो ट्रॅक्टर जे इंजिन ग्लोबली फेमस आहे ते इंजिन्स या श्रेणीमध्ये आम्ही सप्लाय देतो. 47 HP पासून 4710 आणि 3600 TX याच्यामध्ये CNH ग्लोबल FPT इंजिन आमचं प्लेस आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला या ट्रॅक्टरचा डिझेल मध्ये चांगला ॲव्हरेज भेटतो. 50 HP मध्ये 3600-2 जो लोक म्हणतात त्याला ऑलराऊंडर ट्रॅक्टर आहेत न्यू हॉलंडचा, ते सुद्धा मॉडेल 36-2, 36-2 एक्सेल, 36-2 सुपर ही श्रेणी अवेलेबल आहे. 65 HP मध्ये 5620 जो खाली बघितलंय मला वाटतं 5620 डिस्प्ले मध्ये आहेत बाहेर. शेतकऱ्यांना माझी रिक्वेस्ट आहे की 5620 तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला न्यू हॉलंडच्या क्वालिटी बद्दल थोडं अंडरस्टँड होईल की काय आम्ही पद्धतीचं प्रोडक्ट बनवून तुमच्या समोर देतो. 75 HP 5630 आणि तो वर्क मास्टर 105 HP चा अशी संपूर्ण श्रृंखला या मार्केटमध्ये आम्ही सप्लाय देतो. ही 20 ते 105 HP ची वाईड रेंज. हे तुम्हाला थोडं शेअर करतो जे क्रॉप रेसिडेंट कंबाईन हार्वेस्टर, शुगर केन हार्वेस्टर जे तुम्हाला बोललो की शुगर केन हार्वेस्टर असं राहतं आणि कंबाईन हार्वेस्टर राहतं. ते पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे क्रॉप निघाल्यानंतर जे काम होतं, अवशेष राहिल्यानंतर ते तुमच्या शेतीमध्ये तुम्ही राईस लावत असाल तर जे उत्पादन निघाल्यानंतर तुम्ही हे काम करू शकता. रेक याचे सुद्धा कॉन्ट्रॅक्टर बरेचसे कॉन्ट्रॅक्टर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ते लोक आपल्या शेतीमधला जो राईसचा अवशेष राहिलेला आहे ते हे करतात, तुमच्या शेतामध्ये येतात, रेक घेऊन येतात, बेलर घेऊन येतात आणि त्याचे गट्टे बनवून ते मार्केटमध्ये डील करतात. याची सुद्धा येत्या भविष्यामध्ये ही एक नवीन डेव्हलपमेंट आहे जी तुम्हाला अंडरस्टँड असेल, बऱ्याचशा लोकांनी अंडरस्टँड केलं. ही येणाऱ्या भविष्यामधली नवीन मुवमेंट आहेत. जशी शुगर हार्वेस्टिंग झाली तशी या मार्केटमध्ये बरेचसे लोक हे काम करतात. काही कॉन्ट्रॅक्ट नंबर लागले तर आमच्याकडे आम्हाला डीलरशिपला संपर्क साधा. क्रॉप सोल्युशनचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही भेटा आणि ते त्याबद्दल तुम्हाला ऑफरिंग करेल. शेतात उरलेला औषध सुद्धा आता पैसा कमवला जाईल. ठीक आहे, हे स्पेअर्स आणि ओके हे सर्व यासाठी होत आहे ना की जे शेतकरी आपले क्रॉप राहिल्यानंतर आग लावत होते त्यामुळे पोल्युशन वाढत होतं, जे मार्केट ऍटमॉस्फिअर पोल्युशन वाढतं त्याला अवॉइड करण्यासाठी गव्हर्नमेंटने सांगितलं की या पद्धतीचा तुमचं कंबाईन हार्वेस्टरनी
तुमचा माल काढला जातो, त्याच्यानंतर तुमचे जे उरलेलं औषध आणि बेलर्स आणि रेक लावून ते बेल बनवलं जातं आणि ते बेल्स मार्केटमध्ये बायोमास पॅलेट बनवण्यासाठी वापरल्या जातात, जे मोठ्या मोठ्या फॅक्टरीजमध्ये एनर्जी क्रिएट करण्यासाठी वापरलं जातं. न्यू हॉलंड ट्रॅक्टरची युनिक फीचर शेअर करतो तर एफपीट इंजिन, फियाट पॉवर ट्रेन इंजिन, जो की इंजिन तुम्ही बघितलं मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये इंजिन्स, जसं मारुतीच्या गाडीमध्ये याचं इंजिन आहे, फियाटचं पहिले आधी टाटामध्ये इंजिन यायचं, तेच हे इंजिन ज्याची ग्लोबली मान्यता आहे की हे इंजिन सुपर फाईन इंजिन आहेत आणि याच्यामुळे ट्रॅक्टरचा ॲव्हरेज सर्वात उत्कृष्ट येतो. तर हे इंजिन न्यू हॉलंडच्या ट्रॅक्टरमध्ये अवेलेबल आहेत. पॅडी स्पेशल, जे ट्रॅक्टर तुमच्या मार्केटला चालतात, तुमचं मार्केट जे आहे ते पॅडी स्पेशल आहे. ट्रॅक्टर पाण्यात जातो, तिथे तुम्हाला ट्रॅक्टर बेकार झालं नाही पाहिजे, लिकेज झालं यासाठी पॅडी स्पेशल म्हणजे सिलेंट वापरलेले आहेत, ज्यामुळे तुमच्या इकडे तुम्हाला पॅडीचं काम करायच्या वेळेस शेतकऱ्याला त्रास होणार नाही. ती टेक्नॉलॉजी न्यू हॉलंडमध्ये आहेत. लिफ्टोमॅटिक मी जे बोललो एक समान नांगरणीसाठी टेक्नॉलॉजी आहेत लिफ्टोमॅटिक, ती सुद्धा आहेत. हाय प्रिसिजन हायड्रोलिक, जे मागचं इम्प्लिमेंट आहे ते उचलण्यासाठी तुम्हाला एक हायड्रोलिकची फंक्शन दिलं आहे, ते हाय प्रिसिजन हायड्रोलिक वापरलेलं आहे. ॲप्ट्रा पीटीओ, 7 टाईपचे पीटीओ तुम्ही बघितलं असेल तर दुसऱ्या अदर कंपन्यांमध्ये 3 टाईपचे इकॉनॉमिकल, स्टँडर्ड आणि नॉर्मल कॉम्पिटिशन पीटीओ असतात. या ट्रॅक्टर न्यू हॉलंड ट्रॅक्टरमध्ये हे 7 टाईपचे पीटीओ आहेत. सिंक्रो शटल, ट्रॅक्टरचे गिअर न बदल समोर मागं करण्याची पद्धती, 8 फॉरवर्ड 8 रिव्हर्स, तुम्हाला हे सुद्धा मेकॅनिझम न्यू हॉलंड ट्रॅक्टरमध्ये भेटतं. हे खूप मोठं युजफुल फंक्शन आहेत ज्यावेळेस तुम्ही बांधीमध्ये ट्रॅक्टर चालवता. स्पीड टेक, व्हेरियस टाईप ऑफ स्पीड, ज्याला आपण स्प्लिटर गिअर बॉक्स म्हणतो आम्ही त्याला. तुम्ही व्हेरियस टाईप ऑफ ट्रॅक्टर हा पॅडीमध्ये चालल्यानंतर सुद्धा मार्केटमध्ये कधी काम पडतो. होऊ शकते एखाद्या ग्राहकाला उद्या गव्हर्नमेंटचा कॉन्ट्रॅक्टरने ऑर्डर दिला की मला याला पाणी टाकायचं आहे, तर त्यावेळेस ही स्पीड जी असते की आपला ट्रॅक्टर कमीत कमी किती स्पीडवर चालला पाहिजे, ती सुद्धा तंत्रज्ञान न्यू हॉलंड ट्रॅक्टरमध्ये आहे. आणि ऑइल सिमर ब्रेक, ट्रॅक्टरमध्ये हे सर्व ब्रेक्स आहेत. ऑइल सिमर ब्रेक जन्मता ऑइल ब्रेक ट्रॅक्टर बनलेली आहेत, बाहेरून ऑइल टाकलेलं नाही, फ्लश केलेलं नाहीये. तर हे गिअर बॉक्समध्ये ऑइल इमर्स ब्रेक टेक्नॉलॉजी आपण ट्रॅक्टरमध्ये देतो. 4 व्हील ड्राईव्ह, रोप्स, स्ट्रेच प्लांटेड एक्सर, मल्टिपल इंजिन मॉडेल, सिंक्रोमॅटिक 24 आणि मिनी मोड्स असे फीचर्सनी हा ट्रॅक्टर 6 वर्ष किंवा 6000 तास, ती पण ट्रान्सफरेबल. म्हणजे या साहेबांनी ट्रॅक्टर घेतला, 3 वर्ष ट्रॅक्टर चालवला, यांना वाटलं मला विकायचं, तर 3 वर्षानंतर त्यांची वॉरंटी या साहेबांना ट्रान्सफर करून त्यांची कंपनी आम्ही घेते. तर आपण कम्प्लीट रेंज सप्लाय देतो मार्केटमध्ये. व्हेरियस प्रिपरेशनचे आहेत की कुठे कुठे ट्रॅक्टरचं युटिलायझेशन होतो शेतीमध्ये. लँड प्रिपरेशनसाठी एमबी प्लाऊ, जसं हॅरो आहेत, कल्टिवेटर, रोटावेटर आहेत. सोईंग प्लांटिंग मध्ये जसं सेट ड्रिल, रिजर है ना, या इंटरग्रेटमध्ये छोटा ट्रॅक्टर जो चालतो ते. हार्वेस्टिंग मध्ये कंबाईन हार्वेस्टर, शुगर केन हार्वेस्टर्स, आणि पोस्ट हार्वेस्टिंग मध्ये स्टेबल, रेक, बेलर्स आणि मॉबलर. ठीक आहे, या बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आहेत. कमर्शियल मध्ये सुद्धा आपल्याकडे ट्रॅक्टर कुठे कुठे चालतो कमर्शियल ऍप्लिकेशन मध्ये, तर ब्रिक्स, रोड कन्स्ट्रक्शन, सँड बाइंडिंग, ट्रेंचिंग या सर्व ऍप्लिकेशन साठी. लोडर, डोझल, ग्रेडर, ट्रेन डिगर, रिग, ब्रिक्स लाइनिंग मशीन्स, ट्रॉली, इनफिडर, हे व्हेरियस युजेस आहेत ट्रॅक्टरचे जे आपण शेतकरी वर्ग ट्रॅक्टरला वापरू शकतो. आम्ही कम्प्लीट फार्म मेकॅनिझम सोल्युशन प्रोव्हाइड करतो असा आमचा उद्देश आहे. आणि भारत देशामध्ये तुमच्यासारखे 5 लाख, आता 6.5 लाख कस्टमर झालेत, परिवार झाले, ते सुखाली परिवार आम्ही जुळलेले आहेत. आणि ट्रॅक्टर घेण्यासाठी स्वतःच्या कंपनीचा वित्तीय फायनान्स आहे, ज्याला आम्ही सीएनएच कॅपिटल म्हणतो. तुम्ही यांची मदत घेऊन सर्वात कमी व्याज दराला ट्रॅक्टर घेऊ शकता. धन्यवाद. बहुत बहुत धन्यवाद सर. तो सर ने जो बताया है उससे रिलेटेड आपसे एक सवाल पूछेंगे. आपको हाथ खड़ा करना है, हमारा माइक आपके पास आएगा. सर, जो आपने बताया उससे रिलेटेड एक सवाल. न्यू हॉलंड भारतामध्ये किती एचपी ची श्रृंखलामध्ये प्रोडक्शन करतं? 17 एचपी ते 160. वेलकम सर, या सर स्टेज पे आ जाइए. सर बहुत बहुत धन्यवाद सर, हमसे जुड़ने के लिए, तमाम जानकारी हमारे दर्शकों को देने के लिए. तो जितने भी हमारे स्पीकर्स हैं वो उनके बोलने के बाद एक सवाल पूछेंगे, आपके पास हमारा माइक आएगा और जो भी सही जवाब देंगे उनको कुछ इनाम दिया जाएगा. तो हम हमारे अगले स्पीकर को बुलाते हैं जो है मिस्टर धीरज कदम सर, ASM धानुका एग्रीटेक लिमिटेड से, और ये धान में कुछ सॉल्यूशंस के बारे में आपको बताने वाले हैं, कुछ जो है उसके बारे में जानकारी देने वाले. सर प्लीज स्टेज पे आ जाइए. सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो इथे धानुका एग्रीटेक लिमिटेड तर्फे.
आजचा आपला हा जो कार्यक्रम आहे हा मुख्यतः धान शेतकरी जो आहे आपला याच्या संदर्भात आपण ही मीटिंग घेतो आहे. आणि या मीटिंग मध्ये सगळ्यात महत्वाचं असं आपलं की जीही आपण धान शेती सध्या करतो आहे यातनं आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात कसा फायदा मिळेल, काय मिळेल, हा सगळ्या गोष्टी, आणि आपण धान शेती करत असताना काय काय चुका आपल्या होतात किंवा कुठे कुठे आपली सुधारणा करणं गरजेचं आहे, आपल्या ज्या काही प्रॅक्टिसेस आहेत याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा एक काळजी आपल्याला घेणं गरजेची आहे याच्याबद्दल आपण थोडंसं चर्चासत्र जे आहे ते आज करूया. तत्पूर्वी धानुका ॲग्रीटेक या कंपनीचे तुम्ही बरेचसे प्रोडक्ट आतापर्यंत वापरलेले असतील आपल्या शेतामध्ये. तर हे प्रोडक्ट वापरत असताना या कंपनीच्या बॅकग्राऊंड मध्ये तिच्याबद्दल थोडीशी माहिती जी आहे ती आपण जाणून घेऊया. धानुका ॲग्रीटेक जी आहे ती 1980 मध्ये स्थापन झाली. नार्दन मिनरल्स म्हणून आपली एक कंपनी होती, त्यालाच आपण टेक ओव्हर करून धानुका ॲग्रीटेक ही पेस्टिसाइड कंपनी इंडियामध्ये पर्टिक्युलरली वर्क करते. आणि आपले आतापर्यंत जर बघितलं तर 1758 करोडचा आपला टोटल टर्नओव्हर आहे फक्त इंडियामध्ये. हा फक्त आपल्या ऍग्रिकल्चर पेस्टिसाइडचा आहे. सोबतच आपल्याकडे 321 रजिस्ट्रेशन प्रोडक्ट्स आहेत, इन्सेक्टिसाइड, हर्बिसाइड, फंजीसाइड असे सगळे. आणि हे सगळे असतानाच 330 SKUs म्हणजे नंतर नवीन येणारे मॉलिक्युल्स ज्याच्यामध्ये आपण नवनवीन टेक्नॉलॉजी जी आहे याचा वापर करून तुमची शेती अजून चांगल्या पद्धतीनं फायदा कसा घेता येईल, कोणकोणत्या कीटकनाशकाची जर रेजिस्टन्स आली तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय नवीन संशोधन आहेत हे कंपनी दरवेळेस त्याच्यावरती काम करत राहते. सोबतच आपण भरपूरशा अमेरिकन, जॅपनीज, युरोपियन ऍग्रिकल्चर कंपनी सोबत टायअप करून शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन मॉलिक्युल्स जे आहेत हे द्यायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातून आपली शेती कशा चांगल्या पद्धतीने सुधारित होऊ शकेल याचा आपण काळजी दरवेळेस घेत असतो. आतापर्यंत आपले 75,000 डीलर जे आहेत हे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत, ज्यांच्या मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत जे आहे त्या औषधी पोहोचवायचा प्रयत्न करतो. ते आहेत किंवा त्यांच्या खाली जे रिटेलर्स तुम्हाला कनेक्टेड आहेत जिथं आपण औषधी विकत घेतो. सोबतच धानुका लॅबोरेटरीज आणि ऑर्चिड फार्मा अशा दोन जे फार्मा ग्रुप्स आहेत हे पण धानुकाचे स्वतःचे आहेत. हा तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या औषधी ज्या आहेत, जेनेरिक मेडिसिन्स ज्या आपल्यापर्यंत पोहोचतात याच्यामध्ये आपण कार्यरत करत राहतो आणि आपल्या भारतीय जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात चांगल्या प्रतीचे औषधं जे आहेत हे मिळत राहावे याची काळजी जी आहे ही धानुका घेत राहते. सोबतच आपल्या पर्टिक्युलरली फक्त ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्येच हे दोन अजून सेक्टरवरती धानुका अजून काम करणं सध्या कंपनीचं चालू आहे. याच्यामध्ये एक आहे ड्रोन टेक्नॉलॉजी, ज्याच्याबद्दल तुम्ही सगळ्या जणांना माहिती असेल. आपल्या भागात काही लोकांनी बघितलं असेल की ड्रोन उडताना किंवा त्यांनी फवारणी होताना किंवा याचे व्हिडिओज आपल्या आसपासचे आपल्यापर्यंत पोहोचले असतील. तर धानुका याच्यामध्ये अजून एक चांगल्यापैकी रिसर्च असा करते आहे की तुमच्या मोटर बाईकवर, टू व्हीलर वरती मागच्या बाजूला सेट होईल इतक्या छोट्या आकाराचा ड्रोन हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न कंपनी करते आहे. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये तुमची स्प्रेइंग कॅपॅसिटी कॉन्स्टंट राहिली पाहिजे याची काळजी पण कंपनी घेते आहे. आणि सेकंड जे तुम्हाला एक स्टेशन दिसत आहे ते आहे वेदर स्टेशन. हे वेदर स्टेशन नेमकं आहे काय, तर सध्याच्या कंडिशनला आपण धान शेती तर घेतोच, पण आपल्या भागातले काही शेतकरी जे आहेत हे नवीन नवीन टेक्नॉलॉजीकडे वळत चाललेले आहेत. नवीन नवीन भाजीपाला लावत आहे, ज्याचे कमर्शियल प्रॉस्पेक्ट जे आहेत हे पण खूप चांगले आहेत. पण असे पिकं घेत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न समोर निर्माण होऊन जातो, तो म्हणजे नंतर कोणता कीड येणार आहे, रोग येणार आहे किंवा जे पण काही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी जी आहे हे अशा पिकामध्ये घ्यावी लागते. उदाहरणार्थ सध्याच्या कंडिशनला द्राक्ष आहे, स्ट्रॉबेरी आहे, कॅप्सिकम आहे, कलर कॅप्सिकम्स आहेत. तर हे घेत असताना वेदर कंडिशन, येणारे कीड, रोग या सगळ्याची काळजी शेतकऱ्याला खूप आधीपासून घ्यावी लागते. तर हे वेदर स्टेशन तुमच्यापर्यंत ती माहिती देते की पुढच्या 7 दिवसानंतर तुमच्या पिकावरती कोणता रोग, कोणती कीड येऊ शकते किंवा तुमच्या जमिनीतलं मॉइश्चर लेवल किती लेवल पर्यंत कमी झालाय, म्हणजे तुम्ही कमीत कमी पाण्यामध्ये चांगल्या पीक पद्धती ज्या आहेत त्या कशा घेऊ शकता हे आपण या वेदर स्टेशनच्या माध्यमातून घेत राहतो. सध्याच्या कंडिशनला 350 वेदर स्टेशन जे आहेत हे पूर्ण महाराष्ट्रात फक्त लागलेले आहेत. अदर स्टेटमध्ये जे लागलेले आहेत हे डिफरंट पॅटर्न. धानुका एक कॅम्पेन रन करते आहे मागच्या काही वर्षापासून, ते म्हणजे इंडिया का प्रणाम हर किसान के नाम. ऍक्च्युली आता हे कॅम्पेन जी आहे याच्यामध्ये आम्ही एक थोडंसं ऍडव्हान्स व्हर्जन केलं आहे
याच्यामध्ये तुमच्यासोबत बसलेले आमचे काही डीकेएम फार्मर्स पण आहेत. तर आपण सुरुवातीला एक ऍड बघूया आणि त्याच्यानंतर मी त्याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर जे आहे. माझा छकुला, तुम्हाला माहीत आहे, जेव्हा हा 9 महिन्याचा होता तेव्हा तो फक्त आपल्या आई आणि बाबालाच ओळखत होता. पण आज त्याच्या नावाने आम्हाला पूर्ण गाव ओळखतं. माझा छकुला काही मोठं करेल. पण मला माहीत आहे, तो जो काही बनेल ते स्वप्न काही वेगळेच असेल. पण माझं स्वप्न फक्त माझा छकुला. माझे एक स्वप्न आहे की मी सर्वांचे स्वप्न पूर्ण करू शकेल. ते बनू शकेन जो आपल्या आधी सर्वांचा विचार करतो, जो आपल्या कठीण परिश्रमाने रोज आमचे पोट भरतो, मातीचे संगोपन करतो आणि संपूर्ण जगाला अन्न सुरक्षा प्रदान करतो. तो देशाचा अभिमान आहे, राष्ट्राची शान आहे. आणि मलाही राष्ट्राची शान बनण्याची इच्छा आहे. होय, मला शेतकरी बनायचे आहे. भविष्याच्या आधुनिक शेतकरी बनण्याच्या दृढ संकल्पाला धानुका ॲग्रीटेक लिमिटेड सादर प्रणाम करते. इंडिया का प्रणाम, हर किसान के नाम. तर ही एक छोटीशी ऍड होती. धानुकाची कॅम्पेन रन करते सध्या. आता याच्यामध्ये आपण एक बघितलं की शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा शेतकरी बनायसाठी बघतो तर त्यावेळेस त्याच्यासमोर आपल्या समोर जेवढे आव्हानं उभे राहिले आहेत तर याचा विचार करून आपण स्वतःच पहिल्यांदा घालमेल चालू करतो. तर धानुका सध्याच्या कंडिशनला एक धानुका कृषी मित्र हा प्रोजेक्ट पण राबवतोय आणि यांच्या माध्यमातून आपण नवीन टेक्नॉलॉजी त्या शेतकऱ्यांच्या मार्फत त्या शेतापर्यंत पोहोचवायचा पूर्ण प्रयत्न करतोय. आता ही टेक्नॉलॉजी खरंच त्या प्रकारे काम करते की नाही करत याच्यासाठी पण आम्ही दरवेळेस तुमच्यापर्यंत लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन झाले, फील्ड डेज झाले, या माध्यमातून तुमच्यापर्यंत याचा फायदा जो आहे कसा पोहोचतो आहे याच्याबद्दल सगळे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत देतोय. तर धान पीक व्यवस्थापनामध्ये महत्वाचे काय मुद्दे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यावरती संघर्ष करावा लागतो ते याच्याबद्दल आपण थोडीशी डिस्कशन करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपण बघितलं तर या 4 मुद्द्यापैकी तणनाशक, कीटक, बुरशी किंवा रोग ज्याला आपण म्हणतो आणि अदर. तर आता या अदर मध्ये काय येतं तर तुम्ही जे काही खत व्यवस्थापन करता, जे काही तुम्हाला मजुरी लागते, जे काही आपण त्याच्यावरती खर्च करतो, हा सगळा अदर मध्ये खर्च होतो आणि हा तुमचा जवळजवळ 21% खर्च आहे. बट भरपूरशा वेळेस असं होऊन जातं की आपलं योग्य वेळेस त्याची काळजी न घेतल्यामुळे हा खर्च दिवसेंदिवस वाढत जातो आणि हा खर्च वाढत गेल्यामुळे आपला जो काही धान आपल्या घरात येईपर्यंतचा जो काही खर्च आहे हा ओव्हरऑल खर्चच वाढून जातो. आपल्याला 2 वेळा 3 वेळेस फवारणी करावी लागते, जास्तीत जास्त वेळेस फवारणी करावी लागते. सोडा जो आपण वापरतो त्याचा खर्च आपला वाढत जातो. तर या सगळ्या गोष्टी कोणत्या योग्य पद्धतीनं करायला पाहिजे, कशा करायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला फायदा मिळेल याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण सोड्याचा विचार करू. तर तुम्ही सगळे लोक खतं देता, बरोबर आहे. खत देत असताना आपलं जे काही खत आपण देतो हे आपल्या झाडापर्यंत पोहोचतं की नाही पोहोचत त्या सीझन मध्ये, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. भरपूर वेळेस असं होऊन जातं की आपण खर्च तर करतो त्याच्यासाठी, खतं पण देतो, पण हे खतं दिल्यानंतर तुमच्या झाडापर्यंत ते पोहोचू शकत नाही. आता हे पोहोचलेच जर नाहीत, झाड जर त्याला अपटेकच करू शकलं नाही तर तुमच्या सोड्याचा खर्च तर वाया जातोच, पण त्याच्या सोबत अजून एक मोठं नुकसान होतं ते म्हणजे आपल्या जमिनीचं. आपल्या जमिनीमध्ये ते खत ज्याच्या तसं पडून राहतं आणि याचं सगळ्यात मोठं नुकसान असं होऊन जातं की नंतर तुमची जे काही पिकं आहेत याचं जे काही उत्पादन यायला पाहिजे ते त्या प्रमाणात येत नाही. जारवा तुटणं ज्याला आपण म्हणतो, मुळा तुटणं जे म्हणतो आपण. आता तुम्ही बघितलं असेल की रोपं सगळ्यांचे झाले, बरोबर आहे ना. रोपं झाल्यानंतर रोपं काढणीच्या वेळेस जर त्याचे मुळं जास्त वेळ तुटले तर दुसऱ्या शेतामध्ये जेव्हा आपण नर्सरी प्लांटेशन करतो तर त्या जमिनीत सेट व्हायसाठी त्याचा कालावधी जास्तीत जास्त दिवस वाढून जातो. अशा वेळेस आपल्याला कुठंतरी थोडासा
धान पिकाची जी अवस्था आहे, नंतर जे उत्पादन यायला पाहिजे ते प्रॉपर आहे ना उत्पादन येत नाही. नर्सरी जर तशी पाहिली तर आपल्याला 25 दिवसानंतर 21 ते 25 दिवसानंतर ट्रान्सप्लांटिंग करावी लागते. पण असं होऊन जातं की त्या टाइम ड्युरेशन मध्ये येत नसल्यामुळे आपल्याला कुठंतरी त्या लांबणीवर टाकावं लागतं. 30 दिवस कुठे कुठे जातात, 28 दिवस जातात, 32-35 दिवस जातात. अशा गोष्टी केल्यामुळे काय होऊन जातं की तुमच्या पिकाचं नुकसान जे आहे हे सुरुवातीलाच चालू होऊन जातं, पण आपण याच्याकडे लक्ष देत नाही. तर जेव्हा तुम्ही आता सोडा टाकाल तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची की मायक्रोर सुपर ह्या एंडोमायकोरायझाचा वापर तुमच्या शेतात करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. बरं, आता हा वापर केल्यामुळे आपल्याला जो फायदा होतो तो काय होतो, तर इथं मी तुम्हाला एक 2 बरणी ज्या आहेत ह्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. भरपूरशे लोक जेव्हा तुम्ही आमचा स्टॉल व्हिजिट करून आले तर त्यावेळेस तुम्हाला हा दोन्ही लाईव्ह सॅम्पल दिसले असतील. हा सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो तर ज्यावेळेस तुम्ही मायक्रोर सुपरचा वापर करता तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की याच्या मुळा ज्या आहेत ह्या पूर्ण बरणीभर पसरलेल्या आहेत, आणि कदाचित जर ती बरणीची भिंत नसती तर त्या अजून पण आजूबाजूला फैलल्या असत्या. म्हणजे याचा अर्थ काय होतो की तुमच्या शेतात जेव्हा खत पडलेलं आहे तर ते खत आजूबाजूनं पण उचलायची ताकद त्या झाडामध्ये आलेली आहे. तिथं जर आपण बघितलं का जिथे नाही वापरलेलं आहे, झाड तर उभं आहे बट ना त्याचा पाचोरा चांगला झाला ना त्याच्या मुळा खालून जमिनीमध्ये पूर्णपणे उखळल्या गेल्या. तर आपण जमिनीमध्ये झाडाच्या ज्या मुळा आहेत याची वाढ जर थांबवली तर आपोआप त्याचा जो काही घेर यायचा आहे किंवा जे काही मजबूती बनायची आहे तर ते येत नाही. हा फायदा मायक्रोरमुळे तुम्हाला तिथं जाणवतो. आता हे नेमकं मायक्रोर जमिनीतून कसं काम करतं ते आपण एक वेळा पाहूया. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की मायक्रोर जेव्हा तुमच्या जमिनीत जातं ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या मुळामध्ये एक संसर्ग निर्माण करतं आणि त्याच्या माध्यमातून त्या स्वतःच्या पण मुळा वाढवणं चालू करतं. म्हणजे तुमच्या जमिनीच्या आजूबाजूला जे काही खतं आणि पाणी पडलेलं आहे हे ओढायचं काम झाडाचं तेवढ्या मोठ्या प्रमाणात चालू होऊन जातं. जर तुम्ही बघितलं तर आता या झाडाच्या आजूबाजूला ज्याच्या मुख्य मुळाच्या आजूबाजूला पांढऱ्या मुळांची संख्या तुम्हाला वाढलेली दिसेल, आणि नेमका ह्या पांढऱ्या मुळाच तुमच्या झाडासाठी तुमचं जे काही खत आहे, अन्नद्रव्य आहे हे ओढायचं काम करतं, आणि याच्या माध्यमातून तुमच्या झाडाला जास्तीत जास्त प्रमाणात फायदा होऊन तुमचा पाचोरा चांगला होतो, जेणेकरून तुमचं झाड जमिनीत लवकरात लवकर सेटल होतं आणि याचा फायदा जो आहे आपल्याला चांगल्यापैकी मिळतो. भरपूरशा वेळेस आपण काय करतो की आपल्या शेतात टाकायसाठी म्हणून कोणत्याही प्रकारचं खत जे आहे त्याच्यासोबत सोबत एखादं कोणतेही मायक्रोन्यूट्रिएंटची बकेट झाली किंवा काही झालं याचा वापर करतोच, बरोबर आहे की नाही. मग त्याच्यात आणि मायक्रोमध्ये काय फरक आहे, तर याचा सगळ्यात महत्वाचा फरक आहे का हा एंडोमायकोरायझा आहे. एंडोमायकोरायझाचं सगळ्यात महत्वाचं काम असं आहे की तो फक्त तुमच्या मुळांची संख्या नाही वाढवत, तर तुमच्या सगळ्यात शेवटचं जे उत्पादन आहे याच्यामध्ये पण त्या झाडाची मजबूती, त्याची फुटवे आणि त्याला लागणारी लोम हे शेवटपर्यंत भरायचं काम जे आहे हे मायक्रोरमुळे होत राहतं. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा टॉनिकचा जो काही प्रकार आहे तो होत नाही. हा नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये बलाढ्य निर्माण करून त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पादन जे आहे हे तुम्हाला पोहोचवतो. आणि याचा अजून एक महत्वाचा फायदा असा आहे का जेव्हा तुमचा पाचोरा मजबूत होऊन जाईल, जेव्हा तुमची मान जी आहे ते मजबूत होऊन जाईल धानाची, त्यावेळेस खोडकिडा लवकरात लवकर त्याच्या आतमध्ये अंडे देऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार नाही. असं नाही की याच्यात येणार नाही, येईल, पण या कालावधी जो आहे तो जास्त लागेल, आणि हा तुमचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे हा मायक्रोरमुळे तिथं होतो. तर जिथं जिथं श्री पद्धतीची लागवड होते, आता आपल्यासोबत काही केव्हीकेचे आणि डिपार्टमेंटचे सर आहेतच, तर ते तुम्हाला त्यांच्याबद्दल पण माहिती देतीलच. तर जिथे जिथे धानामध्ये श्री पद्धतीची लागवड होते आणि जिथे एक काडीची लागवड होते, तर एक काडीच्या लागवड करत असताना जे आपल्याला वाटतं का पाचोरा फुटत नाही, धान जितकं जास्त पडलं, बियाणं जितकं जास्त पडलं तितकाच मला फायदा होईल, तर उलट आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही एक काडीची लागवड कराल आणि मायक्रोरचा वापर कराल तर तुम्हाला तिथं उत्पादन तुमचं वाढलेलं दिसेल. तुम्हाला तिथे जर तुम्ही या बरणीच्या जवळ जाऊन पाहिलं तर तुम्हाला साध्या मुळेला इतक्या प्रकारच्या पांढऱ्या मुळांची वाढ झालेली तुम्हाला दिसेल, आणि हेच जर तुम्ही जमिनीच्या माध्यमातून बघितलं तर इतक्या खोलपर्यंत याच्या मुळा ज्या आहेत ह्या जातात, आणि जेणेकरून तुमच्या जमिनीमध्ये जे आधीचा सोडा पडलेला आहे, जे काही खत तुमचं जमिनीत पडलेलं आहे हे अपटेक करायसाठी मदत जे आहे हे मायक्रोर तुम्हाला तिथे चांगल्या पद्धतीनं. बरं, आता हा वापरायचं कसं, तर याचा डोस आहे 1 एकरामध्ये 4 किलोचा, आणि तुमची नर्सरी ट्रान्सप्लांट झाल्यानंतर कमीत कमी 7 दिवस ते 10 ते 12 दिवसापर्यंत त्याचा वापर सुरू करू शकता तुम्ही, आणि जास्तीत जास्त 1.5 महिन्यापर्यंत याचा वापर तुम्ही करायला पाहिजे. 1.5 महिन्यानंतर जर याचा वापर केला तर हा फायदा देतो, पण ज्या प्रकारच्या उत्पन्नात तुम्हाला
फरक पडायला पाहिजे तो फरक तिथे पडणार नाही. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचं काळजी आहे हे आपल्याला घेणं गरजेचे आहे. बरं, हे धान पिकाला तर चालतंच, पण तुमच्या शेतामध्ये बाकी तुम्ही भाजीपाला पीक करत असाल किंवा काही करत असाल याच्यामध्येही याचा वापर करू शकता. फक्त करत असताना एक काळजी घ्यायची की जमिनीमध्ये ओल असणं, पुरेशी ओल असणं याच्यासाठी गरजेची आहे. का बरं? तर मायक्रोर सुपर हा एंडोमायक्रोरायझा आहे आणि हा कोटेड आहे. याचं कोटिंग त्यावेळेसच तुटतं जेव्हा याचा संपर्क पाण्यासोबत येतो. धान पिकामध्ये शक्यतो आपलं पाणी असते तर त्याच्यामुळे याची कोणत्याही प्रकारचं अडचण आपल्याला जात नाही. तर याच्यानंतर आपण बघूया कचऱ्यासाठी आपण काय औषध वापरतो आणि कसे वापरतो. बरोबर आहे? बरं, तुम्ही आपण एक गोष्ट बघितली असेल की जेव्हा कचऱ्यासाठी औषध वापरतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात मोठा फरक पडतो की वापरल्यावरही काही वेळ तो कचरा फक्त पिवळा पडतो आणि डबल हिरवा होऊन जसच्या तसं तणकट आपल्या शेतामध्ये राहून जातं. बरं, याचं नुकसान फक्त तुमच्या खतावर नाही होत किंवा जे काही तुमचं उत्पादन आहे त्याच्यावर याचं मोठं नुकसान म्हणजे असं आहे, आपल्या धान पिकामध्ये येणारे दोन मुख्य किडे, एक म्हणजे प्लांट हॉपर ज्याला आपण तुडतुळा म्हणतो आणि दुसरा म्हणजे खोळकिळा स्टेम बोरर. बरोबर आहे ना? आता याचे जे अंडी घालायचा कालावधी असते ते तुमच्या कचऱ्याच्यानं वाढते, ज्याच्यावर आपण लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं कचरा आहे तो फक्त खतं घेऊन घेईल, पाणी घेऊन देईल, पण त्याची कॉम्पिटिशन खरी खरी तिथं चालू होऊन जाते की ज्या वेळेस तो त्याच्या वयात असतो त्यावेळेस तुमच्या शेतात येणारा खोडकिड्याचं प्रमाण, तुमच्या शेतात येणारा तुडतुळ्याचं प्रमाण हे त्या कचऱ्यामुळे वाढत राहतं. त्याच्यामुळे या कचऱ्यावर नियंत्रण करणं तुम्हाला खूप जास्त गरजेचं आहे. बरं, कचरा नियंत्रण करत असताना दोन गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे कालावधी, टाइम ड्युरेशन. कोणत्या टाइम ड्युरेशनला तुम्ही याचा वापर करणार आहे कोणत्याही तणनाशकाचा, आणि दुसरं महत्वाचं त्याचा एकरचा डोस किती आहे आणि आपण एकरी किती वापरून राहिलो. आता हे मी का बरं म्हणतोय, समजा एखादं औषध दुकानदाराजवळ तुम्ही गेले आणि त्यांनी लिहून दिलं का याचा डोस आहे एका एकरामध्ये 250 ml. आपण त्याला डिवाइड करतो 10 पंपामध्ये 25 मिली प्रति पंपाच्या हिशोबानं 6 पंपात वापरून आपला वापर कंप्लीट करून टाकतो. बरोबर आहे की नाही? 100% कीटकनाशकातही आपण असंच करतो, बुरशीनाशकामध्ये पण आपण असंच करतो. पण याचा सगळ्यात मोठा परिणाम तो तणनाशकामध्ये तुम्हाला दिसायला मिळतो. याच्यामध्ये काही प्रमाणात तुमचं तण पिवळं पडल, काही दिवस डबल, पण डबल त्याची उगवणशक्ती जी आहे ती जच्या तशी चालू राहील आणि तुमच्या धानाला जो आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. ज्याचा फक्त काही परिणाम होणार आहे तो म्हणजे तुमच्या खिशावर. खर्च झाला, विषय संपला, पण आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. तर कॅम्पा हे असं एक तणनाशक आहे जे तुमच्या तीनही प्रकारचे तण, रुंद पानाचं, लांब पानाचं आणि लवाळ वर्गीय ज्याला गाठी असतात, या तिन्ही याच्यावर याचं नियंत्रण तुम्हाला चांगल्यापैकी करून देतं. बरं, याचा वापरायचा डोस खूप कमी आहे, तो म्हणजे 12 ग्राम प्रति एकर. बरं, 12 ग्राम प्रति एकर वापरत असताना वापरायचं कसं, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे 12 ग्राम तुमच्या एकरात किती पंप पडतात तितक्या ग्लास पाण्यामध्ये विरघळून त्याचा वापर तुम्ही करू शकता, किंवा 12 ग्राम रेतीमध्ये मिक्स करून तुम्ही त्याला जर फेकलं तर तरी याचा फायदा तुम्हाला चांगल्यापैकी होतो. आता हे काम कसं करतं, जेव्हा तुम्ही कोणतंही तणनाशक वापरता किंवा कीटकनाशक वापरता तर याची सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय असतो, हा पानामध्ये फवारला जातो, नंतर तुमच्या त्याच्या शरीरामधून खालपर्यंत मुळापर्यंत जातो. कॅम्पा याच्या उलट काम करतो. जेव्हा तुम्ही याचं अप्लिकेशन करता त्यावेळेस कॅम्पा तुमच्या मुळामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जातं, सगळ्यात पहिले त्याची मुळी सोडवते आणि त्याच्यानंतर वरती जाते, जेणेकरून त्याचं खाणं जे आहे, तुमच्या शेतात टाकलेलं खत जे आहे, याचा अपटेकचा जो नुकसान आहे हे तिच्या तिथं ते थांबवतं. बरं, याच्यामुळे याचा फायदा असा होतो का कॅम्पामध्ये तुम्हाला जे 2 इंचापर्यंत उगवलेलं गवत आहे ते पण, आणि जे उगवलेलं नाही आहे बी स्वरूपात आहे, ज्याला कोंब सध्या फुटलेला आहे, जमिनीच्या आतमध्येच आहे, या दोन्ही गवतावरती कॅम्पाचं नियंत्रण तुम्हाला चांगल्यापैकी पाहायला मिळतं. याचा तुमच्या धान पिकावर कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही. याचा मात्रा जी आहे ही खूप कमी प्रमाणाची आहे आणि विस्तृत कालावधीसाठी याचं नियंत्रण तुम्हाला मिळतं. फक्त याचा एकच आहे की तुमच्या शेतामध्ये याची प्रॉपर लेअर जे आहे हे तयार होणं गरजेचे आहे. तर हे वापरत असताना काय काळजी घ्यायची आणि कोणत्या कालावधीत घ्यायचं हे बघा. सगळ्यात पहिल्यांदा की तुमच्या तणाची अवस्था 2 पानाची जास्तीत जास्त जर असल तर तिथं कॅम्पा तुम्हाला फायदा देतं. त्याच्यावरती जर तुमची अवस्था गेली तर तुम्हाला कोणतंच तणनाशक तिथं फायदा धानाच्या शेतात देत नाही.
दुसरं महत्वाचं, याचा डोस 12 ग्रॅमचा आहे प्रति एकर. तो डोस पूर्ण व्यवस्थित परिणामात गेला पाहिजे. आणि महत्वाचं, जर तुमच्या धान शेतामधून बांधीमधून पाणी गळती असेल, म्हणजे त्या बांधीतून पाणी दुसऱ्या बांधीत चाललाय, वाहून चाललाय, अशा शेतात कॅम्पा तुम्हाला रिझल्ट देत नाही. कारण काय, हे लेअर फॉर्मेशन आहे आणि लेअर फॉर्मेशन मध्ये याचा परिणाम असा होतो की तो तुमच्या बांधीतनं दुसऱ्या बांधीत जर पाणी जात असेल तर रिझल्ट पाहिजे तसे त्या प्रमाणात देत नाही. दुसरं, समतल जर तुमची बांधी असेल तर रिझल्ट तुम्हाला चांगल्या पद्धतीचे मिळतात. आणि अजून एक महत्वाचं की याच्यामध्ये जर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारचे रिझल्ट घ्यायचे असतील, हे सगळे तण तुमचे कॅम्पामध्ये जातात. मला असं वाटतं की यातले सगळेच्या सगळे जे तण आहेत हे तुमच्या शेतामध्ये आढळत असतीलच. काही लोकांच्या शेतात जास्त तण आढळतात, काही लोकांच्या शेतात कमी तण आढळतात. तर यातले जेवढे मी तुम्हाला इथं फोटो दाखवले आहेत, हे सगळे लोकल तुमच्या ज्या शेतात धान शेतामध्ये तण येतात, हे सगळे यांचे फोटोग्राफ्स इथं आपण मेन्शन केलेले आहेत. काही शेतं असे असतात ज्याच्यामध्ये तणकटाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं, त्याच्यावर आपल्याला कंट्रोल घेणं खूप कठीण जाते. अशा वेळेस काय करायचं, क्रेज म्हणून आपलं एक दुसरं तणनाशक येतं, याचा 250 मिली प्रति एकरचा डोस कॅम्पा सोबत मिक्स करून तुम्ही वापरू शकता. जेणेकरून काय करतं, हे त्या लेअर फॉर्मेशनला मदत करतं. आणि एक वेळ लेअर झाल्यामुळे तुमच्या कॅम्पाचे रिझल्ट जे तुम्हाला भेटतात हे खूप चांगल्या प्रकारे भेटतात. त्याच्या मुळात शोषून जायचं जे काम करतं हे क्रेजच्या माध्यमातून ते अजून चांगल्या पद्धतीनं करतं. त्याच्यानंतर आपण बघूया की जो तुम्ही कीटकनाशकावरती सगळ्यात जास्त खर्च करता 26%, याच्यामधला पण महत्वाचा प्रकार की या 26% मधलं जवळजवळ 60% तुम्ही फक्त एकाच किडकाला मारायचं काम करतात. धान पिकामध्ये जर आपण बघितलं तर हे 3च मुख्य येतात, बरोबर आहे. पांढऱ्या पाठीचा तुडतुडा, तपकिरी तुडतुडा आणि स्टेम बोरर. तर स्टेम बोररवर आपण सगळ्यात जास्त प्रमाणात खर्च करतो. याला कारण असं आहे का चुकीच्या वेळेवरती फवारणी करणं, चुकीच्या औषधी फवारणं, एका टाइम ड्युरेशनच्या नंतर फवारणी करणं, किंवा जो डोस रिकमेंडेशन केलेला आहे त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात याचा वापर करणं, हा नुकसान इथे जास्त प्रमाणात आपल्याला जाणवून येतं. तर जर आपण स्टेम बोररची पूर्ण सायकल पाहिली तर याच्यामध्ये याला आपण अंडी अवस्था किंवा अळी अवस्था अशा दोनच याच्यात मारणं शक्य असतं आपल्याला. आणि याच्यात जर आपण याचं नियंत्रण केलं तर आपल्याला जास्तीत जास्त दिवसापर्यंत याची सायकल तोडता येते. जर एक वेळा हे कोश अवस्थेत चाललं गेलं त्याच्यानंतर आपण कोणत्याही प्रकारचं याच्यावर कीटकनाशक म्हणा किंवा कोणत्याही पद्धतीनं नियंत्रण जे आहे ते आणू शकत नाही. अशा याच्यासाठी आपण मॉर्टारचा वापर करण्याचं रिकमेंडेशन करतो. बरं, मॉर्टारचा वापर तुमच्यापैकी किती लोकांनी केलेला आहे याच्या आधी? बऱ्याच कमी लोकांनी केलेला आहे, बरोबर आहे. तर मॉर्टारचं सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. मॉर्टार NXT टेक्नॉलॉजी मध्ये एकुलतं एक पेटेंटेड प्रोडक्ट आहे धानुकाचं. बरं, याचं NXT टेक्नॉलॉजी म्हणजे काय आहे, तर हे मॉर्टार जेव्हा तुम्ही वापरता हे सरळ सरळ अळीच्या जे नर्वस सिस्टीम असते त्याच्यावरती काम करते. म्हणजे याचा फवारा झाल्याबरोबर 2 ते 4 तासाच्या आतमध्ये अळीच्या शरीराची हालचाल शिथिल होणं आणि थांबणं चालू होऊन जाते. म्हणजे याचा इतका नॉकडाऊन रिझल्ट आहे का जसं तुम्ही फवारा काढला, सकाळी जर तुम्ही फवारा काढला, संध्याकाळच्या पर्यंत तुमच्या शेतातल्या अळीची हालचाल कम्प्लीट बंद असते. म्हणजे तिचं खाणं, तिचं खाऊन नुकसान करणं किंवा तुमच्या पाचोऱ्यामध्ये छिद्र करणं, ह्या सगळ्या अवस्था ज्या आहेत तिच्या त्या बंद होऊन जातात. बरं, हे झाल्यानंतरही याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला 5 ते 7 दिवसामध्ये 100% दिसून येतो. तुमची अळी आतल्या बाजूला सुकलेली तुम्हाला सापडून जाईल, इतका याचा परिणाम चांगल्या प्रकारे होतो. दुसरं महत्वाचं की हा पेटेंटेड प्रोडक्ट आहे. 75% कार्टाफॅट्रोक्लोराइड सोबत धानुका एकटी अशी कंपनी आहे जे तुम्हाला हा प्रोडक्ट प्रोव्हाइड करते, ज्याच्यामुळे तुमची रेझिस्टन्सी जी आहे याची हे येत नाही आणि तुमच्या किडकावरती याचा 100% परिणाम होतो. बरं, आता याच्यामध्ये कधी कधी असं होऊ शकतं आपलं की मल रिझल्ट नाही आले. याला मुख्य कारण काय होतं, याचा डोस आहे एका एकराचा 200 ग्राम प्रतिपंप. आणि या 200 ग्राम प्रतिपंपासोबत सोबत हा अंडी, अळी आणि पतंग या तीनही याल मारतो. बट तीनही याल मारत असताना याचा जर आपण डोज प्रमाण कमी केलं, म्हणजे 20 ग्राम प्रतिपंपाच्या हिशोबाने जर आपण 5 पंप, 6 पंप, 8 पंप जास्तीत जास्त जर धानाच्या शेतात फवारत असाल
तर याचे रिझल्ट तुम्हाला कामावलेले दिसतात. दुसरं महत्वाचं, जर तुमचा खोडकिळा त्यानं तुमच्या पाचोऱ्याच्या आतमध्ये एंट्री केली तर त्याच्यानंतर तुम्हाला त्रास होणं सुरुवात होऊन जातं. उन्हाळ्याच्या कालावधीत जेव्हा आपण आताचा धान करतो त्यावेळेस खोडकिळ्याचं नुकसान जे आहे हे खूप लवकर सुरू होऊन जातं आणि अशा वेळेस आपल्याला याचा वापर तुमची नर्सरीतून ट्रान्सप्लांटिंग केल्या 5व्या त्या 7व्या दिवशीच करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अशी आवश्यकता भासली तर नर्सरीत तुम्ही याचा डोस 10 ते 15 ग्रॅम प्रति पंपाच्या हिशोबाने नर्सरीतही फवारा काढू शकता. जेणेकरून तुम्हाला जर वाटलं का माझ्या अंडी पतंगा इथंच दिसून राहिला तर जर त्यांना अंड्यात जर टाकलेले असतील तर तुमची ट्रान्सप्लांटिंग होईपर्यंत तो नुकसान करणं सुरुवात करून देतं. अशा वेळेस तुम्ही नर्सरीमध्ये त्याचा वापर जो आहे हा करू शकता. याचा डोस आहे 200 ग्राम प्रति एकरचा आणि त्याच्यासोबत हा 2 वेळेस तुम्हाला फवारणं गरजेचं आहे तुमच्या खोडकिड्याची पूर्ण सायकल जी आहे तोडायसाठी. पहिला फवारा ट्रान्सप्लांटिंग नंतर 10 ते 15 दिवसामध्ये, दुसरा फवारा 35 ते 45 दिवसामध्ये, जेणेकरून त्याचा पूर्ण कालावधी जो आहे त्याचं जे काही जीवनचक्र आहे हे पूर्णपणे कॅन्सल होऊन तुम्हाला याचे रिझल्ट जे आहेत हे खूप चांगल्यापैकी मिळतात. हे मॉर्टारचे काही बेनिफिट्स मी इथं तुम्हाला दाखवलेले आहेत, कशा प्रकारे याचे रिझल्ट जे आहेत हे तुम्हाला दिसून पडतात. हा खोडकिळ्यासोबतच तुमच्या पानं गुंडाळणारी अळी जी असते धानातली त्याच्यावरही खूप चांगल्यापैकी याचे रिझल्ट जे आहेत तुम्हाला दिसून पडतात. तर हे सगळे मॉलिक्युल्स आहेत जिथं तुम्ही आता आपण बघितले. सगळ्यात पहिल्यांदा मायकोर सुपर, कॅम्पा, क्रेज आणि मॉर्टार. याच्यामध्ये मी जो तुमचा येणारा करपा आहे याच्यासाठी एक झॅनेटचं रिकमेंडेशन इथे टाकलंय, बट ड्यू टू लेबल क्लेम्स आम्ही त्याचं रिकमेंडेशन इथं ऑफिशियली करत नाही. जसं जसं तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर कधीही तुम्ही याचा वापर करू शकता. इथं आपला एक टोल फ्री नंबर आहे. जेव्हा तुम्हाला कधी धानाच्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही याच्यावरती संपर्क साधून आमच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि त्या कीटकनाशकाबद्दलची इन्फॉर्मेशन आहे, त्याचे डोसेज आहेत, ते तुम्हाला कुठं अवेलेबल होतील, कशा प्रकारे याचा वापर तुम्ही करू शकता, ही सगळी माहिती जी आहे हे तुम्ही घेऊ शकता. तर धन्यवाद मॅम. याच्यानंतर महत्वाचा आहे आपला प्रश्न. तर मी आमचे डीजी आमचे सूरज देशमुख सर यांना आमंत्रित करतो की एक प्रश्न विचारायसाठी तुम्ही स्टेजवर यावे. धन्यवाद कदम साहेब. अतिशय चांगल्या पद्धतीने कदम साहेबांनी आपल्याला धानावरील सर्व सोल्युशन्स, धानुकाचे पोर्टफोलिओ प्रोडक्ट सांगितलेत. माझा एक प्रश्न आपल्या सर्वांना आहे की मोर्टार हे जे कीटकनाशक कदम सरांनी सांगितलं तर ते कुठल्या कीटकाच्या अवस्थेवर काम करते, कुठल्या कीटकासाठी आहे आणि त्याची कोणती अवस्था आहे? आपका नाम कहाँ से आप और माइक? नीरज कुमार पटले, किकरीपार, DKMI में धानुका मित्र. बहुत बहुत मुबारक हो आपको और बहुत बहुत धन्यवाद सर. और अब हम स्वागत करते हैं हमारे आज के एक्सपर्ट्स का. सूरज देशमुख सर हैं, DGM सेल्स धानुका एग्रीटेक लिमिटेड से. सर आपका बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में. हमारे बीच हैं सचिन बेलगे सर, डिस्ट्रीब्यूटर धानुका एग्रीटेक लिमिटेड से, मुक्ता कृषि केंद्र गोंदिया से. सर आपका भी स्वागत है इस कार्यक्रम में. हमारे बीच हैं श्री गणेश खेडिकल सर, सॉइल साइंस एक्सपर्ट, कृषि विज्ञान केंद्र गोंदिया महाराष्ट्र से. सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में. हमारे बीच हैं मिस्टर आशीष धमडे सर, सेल्स मैनेजर, केतन हुंडई गोंदिया महाराष्ट्र से. और हमारे बीच हैं डॉक्टर केटी ठाकरे, यंग प्रोफेशनल केवीके एक्सपर्ट गोंदिया से. आपका भी स्वागत है हमारे इस कार्यक्रम में. तो जैसा कि मैंने बताया, जितने भी हमारे एक्सपर्ट्स हैं वो आपसे एक सवाल पूछेंगे और आपको हाथ खड़ा करना है. आप बेझिझक, आपको जवाब आता है, हाथ खड़ा करिए, हमारा माइक आपके पास आएगा और जो भी सही जवाब देंगे उनको कुछ इनाम दिया जाएगा. बहुत बहुत स्वागत है हमारे सभी एक्सपर्ट्स का. तो हम बुलाना चाहेंगे श्री गणेश खेडिकर सर, सॉइल साइंस एक्सपर्ट, कृषि विज्ञान केंद्र गोंदिया महाराष्ट्र से. सर आप आइए और सॉइल टेस्टिंग के इम्पोर्टेंस के बारे में और फर्टिलाइजर न्यूट्रिएंट मैनेजमेंट के इम्पोर्टेंस के बारे में प्लीज हमारे दर्शकों को जानकारी दीजिए. सर्वांना नमस्कार. किसान चौपाल कार्यक्रमामध्ये एकत्र जमलेलो आहोत. मी गणेश खेडीकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र हिवरा. तर आपण सगळ्यांना माहित आहे की जेव्हा आपण धान पीक किंवा कोणतेही पिकं लावतो त्यामधील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे माती. आपली जर जमीन सुपीक असेल
तर त्या ठिकाणी आपण कोणतेही पीक घेऊ शकतो. तर आपण जे पिकं घेतो त्या पिकांना एकूण 17 अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. त्या 17 अन्नद्रव्यांची त्यांच्या प्रमाणानुसार, लागणाऱ्या प्रमाणानुसार वर्गवारी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मूलभूत अन्नद्रव्ये आहेत कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. हे आपल्या पिकांना कुठून मिळतात? हवा आणि पाणी याच्यामधून ते मिळतात. आपण देतो का कार्बन डायऑक्साईड? देतो का पिकांना? देत नाही. हवा आपला ऑक्सिजन देतो का? देत नाही. हायड्रोजन देतो का? देत नाही. हे कसे मिळतात? फ्री मध्ये मिळतात. त्यानंतर मुख्य अन्नद्रव्ये येतात नत्र, स्फुरद आणि पालाश. त्याला शॉर्ट मध्ये NPK असं आपण म्हणतो. N म्हणजे नायट्रोजन, P म्हणजे फॉस्फरस, K म्हणजे पोटॅशियम. हे मुख्य अन्नद्रव्य म्हणण्याचं कारण हे आहे की हे जास्त प्रमाणात आपल्या पिकांना आवश्यकता असते, यांची जास्त प्रमाणात ते लागते. त्यानंतर येतात दुय्यम अन्नद्रव्य. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे त्यापेक्षा कमी लागतात. त्यानंतर येतात सूक्ष्म अन्नद्रव्ये. सूक्ष्म अन्नद्रव्ये 7 ते 8 प्रकारचे आहेत. झिंक आहे. आपल्या भागामध्ये जर बघितलं आपण, धान जास्त प्रमाणात होते आणि धानाच्या शेतामध्ये धान पिकाला झिंकची आवश्यकता असते. तर त्यामुळं त्याची आपल्या इकडं कमतरता दिसून येत आहे. नंतर आयरन आहे. आयरन बऱ्यापैकी आहे, मध्यम स्थितीत किंवा त्याच्यापेक्षा जास्त भरपूर स्थितीत पण दिसून येतो. कॉपर आहे आणि की मॉलिब्डेनम आहे, मॅग्नीज आहे. अशा प्रकारचे हे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, त्याला आपण काय म्हणतो? सूक्ष्म अन्नद्रव्ये. हे 17चे 17 सूक्ष्म आपले अन्नद्रव्ये आपल्या पिकांना मिळणे आवश्यक असते, तेव्हाच त्याची लाईफ सायकल जी म्हणतो आपण ती पूर्ण होते. आपण जे खत देतो, कोणते खत देतो आपण? रासायनिक खतामधून 18-18-10, 10-26-26, 20-20-0-13, बरोबर आहे, अशा प्रकारची खत देतो. आणि ही जे खत देत असताना आपण फार कमी शेतकरी आहेत की ते माती परीक्षण करून अन्नद्रव्यांचा पुरवठा करतात. तर आता जी वेळ आहे ती वेळ कशी आहे? माती परीक्षण करायचं. माती परीक्षणाचा अहवाल आलं की त्यानुसार कोणत्या पिकाला किती अन्नद्रव्याची गरज आहे तेवढेच अन्नद्रव्य आपण त्या पिकांना द्यायचे. असं नाही की या वर्षी आपण 1 बॅग टाकली 18-18-10ची, पीक कमी आलं म्हणजे दर्जेदार नव्हतं, तर पुढच्या वर्षी 2 बॅग टाकायच्या. असं करायचं नाही. आपलं पीक जर पिवळं दिसलं तर युरिया घालून द्यायचा. युरिया घातलं की हिरवगार. असं करायचा जमाना आता गेला, कारण रासायनिक खतांच्या किमती खूप महाग झालेल्या आहेत. तर दरवर्षी रासायनिक खत आपण आपल्या शेतामध्ये वाढवत गेलो. त्यामुळं काय झालं, जे सेंद्रिय खत होते, गोबर खत आपण ज्याला म्हणतो, शेणखत आहे, कोंबडी खत आहे किंवा व्हर्मी कंपोस्ट आहे म्हणजे गांडूळ खत आहे, ह्या खतांची कुठेतरी आपल्या शेतामध्ये कमतरता भासू लागली. कारण रासायनिक खत आले, जनावरांची संख्या कमी झाली, आपण जे कुजवायला पाहिजे पालापाचोळा ते कुजवणं कमी झालं, आपल्या झाडांची संख्या कमी झाली. त्यामुळे हे सेंद्रिय खत कमी जायला लागले आणि याचा परिणाम काय होत गेला की आपल्या शेतामध्ये सेंद्रिय कर्बाची कमी झाली. आता हे सेंद्रिय खत, पालापाचोळा, सेंद्रिय कर्ब हा कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक जमिनीमध्ये असणारे जे सूक्ष्म जीव आहेत, जमिनीमध्ये कोटीच्या संख्येनं सूक्ष्मजीव असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम. ते सूक्ष्मजीव काय करतात, त्या ठिकाणी हालचाल करतात. आपल्या जे आपण पालापाचोळा टाकतो किंवा सेंद्रिय खत टाकतो त्यांना कुजवण्याचं काम करतात. किंवा जे रासायनिक खत टाकतो, रासायनिक खतांना सुद्धा उपलब्ध स्वरूपात आणायचं काम
हे सूक्ष्मजीव करतात. आता हे सेंद्रिय खत आपण शेतात न घातल्यामुळं सूक्ष्मजीवांची संख्या कमी झाली, त्यामुळे आपली जमीन कडक झाली असा आपण शब्दप्रयोग करतो. जमीन नापीक झाली, कडक झाली असा आपण नेहमी जनरली वापरतो. पण त्याचं मुख्य कारण हे आहे की आपण सेंद्रिय खत जे आहेत तो टाकणं कमी केलं, कारण आपल्याला रासायनिक खतापासून रिझल्ट चांगले मिळायला लागले. बरोबर, एक खताची बॅग टाकली की उत्पन्न बरा आला, दुसऱ्या वर्षी जास्त टाकत गेला आणखी उत्पन्न आला. तर त्यामुळे ते आपले जे पारंपरिक खत जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत गेलं. म्हणून काय करायचं आहे, आता रासायनिक खत टाकायचं आहे, त्याच्यासोबतच सेंद्रिय खत पण दरवर्षी आपल्या शेतात गेले पाहिजे. शेणखत जो आहे तो सुद्धा कुजवून आपल्या शेतामध्ये गेला पाहिजे. आपण जसे आता ढग टाकतो शेणखताचे बाहेर नेऊन आपल्या शेतामध्ये किंवा कोणी पटांगणामध्ये टाकतात, मैदानावर नेऊन टाकतात, तसं न करता त्याला जर एका व्यवस्थित खड्डा करायचा आपल्या शेतामध्ये, त्यामध्ये टाकायचं, त्याला सडू द्यायचं. पूर्ण सडलेला कुजलेला शेणखत जो आहे आपण आपल्या शेतामध्ये टाकायचं, तेव्हा त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. आपण तणस जी आहे, तणस उरलेली आहे ती अशी आपण बांधीत पसरवून देतो, तशी न करता, कारण ज्या ठिकाणी ज्या बांधीमध्ये आपण तणस पसरवतो जास्त प्रमाण होते, तेव्हा बघा तुम्ही त्या वर्षी त्या शेतातलं धान कसं असेल, चांगलं असते का? नसते, पिवळं पडून जाते सुरुवातीला, कारण त्याची ऍसिडिटी वाढते, जमिनीची हीट वाढते, त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांची कुजवण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. आपल्या पिकांना जे जमिनीला द्यायचं आहे ते काम सोडून ते दुसरीकडे लागतात, कारण त्यांना खायला तो रेडी अन्न मिळते. त्यामुळे त्या ठिकाणची त्या वर्षी जो आहे तो पीक व्यवस्थित येत नाही. म्हणून काय करायचं, तो सडवायचा आधी, ती तणी जी आहे सडवायची. आता डिकम्पोजर आले बाजारामध्ये बरेच, आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये डिकम्पोजर सुद्धा उपलब्ध आहे सडवण्यासाठी. पालापाचोळा, तणस या गोष्टी सडवायच्या आणि त्यानंतर आपण शेतात टाकायचं. एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर हे देत असताना माती परीक्षण, किती लोक जे आहेत माती परीक्षणानुसार खताचा अवलंब करतात? नाही करत. आता करायचा, निर्धार करा की आपल्याला माती परीक्षण करायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला रासायनिक खताची किंवा सेंद्रिय खताची मात्रा द्यायची. कारण आपल्या जमिनीला आवश्यकता आहे 2 बॅग युरियाची, आपण टाकतो 3 बॅग. 300 रुपये गेले आपले जास्तीचे, आवश्यकता नसताना टाकला आपण. 18-10च्या 4 बॅग टाकायच्या, आपण टाकल्या 5 बॅग, गेले एका बॅगचे पैसे. स्वस्त आहे का रासायनिक खत? नाही आहे ना. त्यामुळं माती परीक्षण करायचं, त्याच्यानुसार खत द्यायचे. आता माती परीक्षण करायचं कुठं? मातीचा सॅम्पल घ्यायचा कसा, तो पण व्यवस्थित घेतला गेला पाहिजे. आमचे कृषी विभागाचे लोक पण या ठिकाणी बसून आहेत, अधिकारी वर्ग आहे, कर्मचारी आहेत, तर ते आपल्याला सांगतात की माती परीक्षणाला द्या, फ्री मध्ये आहे किंवा 35 रुपयामध्ये आहे, पण आपण त्याकडे स्पेशल दुर्लक्ष करतो. साहेब तुम्ही या ना शेतामध्ये मातीचा नमुना काढून द्या ना, कसा आहे ते जनरली होते. तर असं न करता शास्त्रीय पद्धतीनं मातीचा नमुना घ्यायचा, जेणेकरून आपल्या संपूर्ण शेत त्या ठिकाणी कव्हर होईल. 2.5 एकरामध्ये 1 मातीचा नमुना काढायचा. 1 एकर कोणाकडे असेल तर 1 एकरामध्ये 1 काढायचा. 5 एकर शेती आहे तर 2 नमुने काढायचे. नमुने काढताना आपल्या जमिनीचा रंग, चढ उतारपणा, वरच्या भागातली जमीन आहे ती थोडीशी आपल्याला रेताळ टाईप दिसेल, हलकी दिसेल. खालच्या भागातली जमीन आहे थोडी काळसर दिसेल, तिची सुपीकता थोडी चांगली असेल. बरोबर, म्हणून वरच्या भागातला वेगळा नमुना द्यायचा, खालच्या भागातला वेगळा नमुना द्यायचा. तर हे नमुने काढत असताना एक नमुना आपल्याला पाठवायचा आहे 2.5 एकरामधून. त्यासाठी 10 ते 12 ठिकाणाहून नमुना आपण काढायचा. किती ठिकाणाहून? 10 ते 12 ठिकाणाहून वेगवेगळ्या खोलीतून नमुना आपल्याला काढायचा आहे. जसं आपण धानाचा विचार केला, गहू आहे किंवा मका पण आहे, आपल्याकडे काही लोक लावतात, ज्वारी आहे, यासारखे कमी लांबीचे ज्यांचे मुळं आहेत, ज्यांची मुळं फार कमी असतात ना, धानाची केवढाले असतात एवढाले, बरोबर, गव्हाची पण एवढाले,
तर यासाठी ह्या पिकांसाठी 15 ते 20 सेंटीमीटर पर्यंतची माती काढायची, वर पासून ते खालीपर्यंत. वरचा जो काळी कचरा आहे तो फक्त स्वच्छ करायचा आहे. काय, फक्त काळी कचरा स्वच्छ करायचा आणि त्यानंतर वर पासून ते 15 ते 20 सेंटीमीटर पर्यंतची माती आपल्याला काढायची आहे. संपूर्ण माती त्या ठिकाणी आली पाहिजे. असा व्ही आकाराचा खड्डा तयार करायचा, कुदळ किंवा पावड्याच्या सहाय्याने किंवा चौकोनी होईल. ठीक आहे. तर व्ही आकाराचा खड्डा तयार झाला. त्यानंतर इंग्रजी व्ही माहित आहे ना सगळ्यांना, इंग्रजी व्ही आकार त्याचा खड्डा आपण तयार केला. त्या खड्ड्यातली माती बाहेर काढून टाकायची, खड्ड्यातली माती बाहेर काढायची. त्यानंतर जे किनार असते, बाजू असतात दोन्ही खड्ड्याच्या, त्या बाजूला लाकडी कमचीने 2 ते 3 इंचचा थर असा वर पासून ते खालीपर्यंत तरसत न्यायचा आणि ती माती गोळा करायची. 10 ते 12 ठिकाणाहून ती माती गोळा करायची, गोणपाटावर टाकायची आणि त्याला बारीक करायचं. त्या ठिकाणाहून एकदम बारीक पावडर सारखी माती, अर्धा किलो माती पिशवीमध्ये भरायची. स्वच्छ कापडी पिशवी घ्यायची किंवा पॉलिथिन पण चालेल, पण स्वच्छ पाहिजे. वाढलेली माती घ्यायची शक्यतोवर. जर माती नरम असेल, आपलं शेत ओलं असेल, तर ओली माती आपण काढली. त्यानंतर तिला सावलीमध्ये वाळवायचं, घरी आणून सावलीमध्ये वाळवायचं, बारीक करायचं, मिक्स करायची आणि अर्धा किलो माती, बारीकवाली अर्धा किलो माती प्रयोगशाळेमध्ये पाठवायची. ही माती पाठवत असताना आपल्या जे पॉलिथिन आपण देणार आहोत, बॅग देणार आहोत भरून, त्या बॅग मध्ये एक चिठ्ठी टाकायची. त्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, जमिनीचा सर्वे नंबर, तुमचा मोबाईल नंबर, ह्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आणि पिकाचे नाव, याच्या आधी कोणतं पीक घेतलं होतं आणि यानंतर आपण त्या ठिकाणी कोणतं पीक लावणार आहोत. तर त्यानुसार आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो आणि अहवाल देतोय पिकाचा. जसं धान पीक लावायचं आहे, धान पिकामध्ये मध्यम स्थितीत असेल, आपल्या जमिनीची स्थिती मध्यम असेल, नत्र मध्यम, स्फुरद मध्यम, पालाश मध्यम, तर किती डोस आहे अन्नद्रव्याचा म्हणजे रासायनिक खताचा डोस 100-50-50. 100 किलो नत्र, 100 किलो स्फुरद, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश असा डोस असतो. तर आता 100-50-50 देण्यासाठी युरिया 217 किलो द्यायचा आहे. 2.5 एकराचा डोस आहे. युरिया 217 किलो द्यायचा आहे. सिंगल सुपर फॉस्फेट 300 किलो द्यायचा आहे. 313 किलो येते ऍक्च्युअली तो. आणि फॉस्फेट जो आहे म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश तो द्यायचा आहे आपल्याला 84 किलो. असा हा धानाचा डोस होता. यामधला अर्धा युरिया, पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पालाश. युरिया अर्धा म्हणजे 217 मधून अर्धा युरिया द्यायचा, 313 मधून अर्धा स्फुरद द्यायचा, सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा, 84 मधून अर्धा युरिया, पूर्णचा पूर्ण स्फुरद म्हणजे 313 किलो स्फुरद आणि 84 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, असे 3 खतं बेसल डोजला द्यायचे. बेसल डोज म्हणजे केव्हाचा, आपण जशी आता रोवणी झाली, परा लावला, आपण परा लावल्यानंतर 1-2 दिवसामध्ये धान बांधीत आपण टाकून द्यायचं. त्याच्यासोबत 25 किलो एका हेक्टरला झिंक सल्फेट टाकायचा. झिंकची कमतरता आहे म्हणून सांगितलं मी सुरुवातीला. झिंक सल्फेट त्या ठिकाणी टाकायचं आहे. एका वर्षाआड टाकायचं झिंक, दरवर्षी टाकायचं नाही. या वर्षी टाकलं, पुढच्या वर्षी नाही टाकायचं, त्याच्यावर नंतर टाकायचं, मग त्यानंतर 1 वर्ष सोडून द्यायचं, त्यानंतर टाकायचं. असं एका वर्षाआड झिंक टाकायचं. त्यामुळे काय होते, आपण जर माती परीक्षणाच्या अहवालानुसार खत मात्रा दिली तर आपल्या पिकांची जी वाढ आहे योग्यरित्या होईल, त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील, त्यामुळं रोगांचं प्रमाण कमी येईल. म्हणजे रोगांचा जो अटॅक आहे तो कमी प्रमाणात होईल. थोडीफार औषध मारली की तो रिकव्हर पण होऊन जाईल. अशा प्रकारे हे माती परीक्षणाचे फायदे आहेत. तर माती परीक्षण सर्वांना करून घ्यायचे, सर्व शेतकऱ्यांना. कृषी विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया इथं माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू आहे. त्याचप्रमाणे बायो फर्टिलायझरची पण लॅब आहे. बायो फर्टिलायझरवर आमचे एक्सपर्ट बोलणारच आहेत. बायो फर्टिलायझरचं उत्पादन पण त्या ठिकाणी होत आहे आणि
त्याची विक्री पण सुरू आहे. बायो फर्टिलायझर मध्ये काय काय ते सांगतील तुम्हाला. तर अशा प्रकारे सगळ्यांनी माती परीक्षण करायचं, त्यानुसार खताचं व्यवस्थापन करायचं आहे. व्यवस्थापन मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. वेळेवर मॅनेजमेंट. आता जसे याच्या आधी जो हे झाले लेक्चर झाले त्यांनी पण सांगितलं टाइम मॅनेजमेंट. आपण 10 ते 12 दिवसांनी फवारणी केली पाहिजे, अंडी अवस्थेत केली पाहिजे, रोड अवस्थेत केली पाहिजे. असं जो टाइम मॅनेजमेंट आहे तो ऍक्च्युअल टाइम मॅनेजमेंट आपल्याला घ्यायचा आहे. जसं बसल डोस आता सांगितलं मी धानाचा म्हणजे रासायनिक खतांचा अर्धा नत्र पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पाला कधी टाकायचे, रोवणा झाले 1-2 दिवसात टाकायचे. त्यानंतर अर्धा नत्र उरते आपला. जर 100 किलो 110 किलो नत्र उरला तर तो नत्र पुन्हा 20-20 दिवसांनी टाकायचा अर्धा करून. आज टाकलं त्याच्या 20 दिवसानं पुन्हा अर्ध नत्र त्यातलं 50-60 किलो टाकायचं. पुन्हा धान पोटरेट येते, गर्भावस्थेत येते तेव्हा एक डोस देऊन द्यायचा. असं आपल्या धानाचं मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आपलं त्यानुसार शेती करायची आणि आपल्याला जे मॅनेजमेंट आहे ते करायचं आहे. खर्च कसा वाचेल आणि आपल्याला उत्पन्न कसं जास्तीत जास्त मिळेल, तशी जमिनीची सुपीकता कशी टिकवता येईल. जमिनीची सुपीकता टिकवणे सुद्धा महत्वाची बाब आहे. कारण सेंद्रिय कर्ब कमी झाला, मी सुरुवातीला सांगितलं. पालापाचोळा आपल्या शेतात गेला पाहिजे. जेव्हा सेंद्रिय खतं आपल्या शेतात जातील तेव्हाच आपली जमीन भुसभुशीत होईल आणि आपण हे जे रासायनिक खतं वगैरे टाकतो यांची सुद्धा पिकं चांगल्या प्रकारे उचल करतील. जेव्हापर्यंत सेंद्रिय खतं आपल्या शेतात नाही, जमीन आपली भुसभुशीत होणार नाही, तेव्हापर्यंत आपण रासायनिक खतं सुद्धा कितीही प्रमाणात टाकले तरी त्याचा सुद्धा उपयोग फार कमी होतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं सेंद्रिय कर्ब वाढवणे, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणे, त्यानुसार अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणे. कुणाला काही प्रश्न, कुणाला काही नाही समजलं नाहीतर मग मी विचारणार आहे प्रश्न हे उत्तर द्यायसाठी तयार राहा. जे 17 अन्नद्रव्य सांगितले मी, 17 अन्नद्रव्य सांगितले बरोबर, त्यामधले दुय्यम अन्नद्रव्य कोणते? नाम कहाँ से हैं आप और जवाब क्या है? कैल्शियम, मैग्नीशियम. सही है मैम, आ जाइए स्टेज पे आ जाइए. बहुत बहुत मुबारक हो, बहुत बहुत धन्यवाद सर. तो हम कार्यक्रम के अगले पड़ाव पे आते हैं और जब हमने धान की खेती से रिलेटेड बात किया, हमने तकनीक ट्रैक्टर से रिलेटेड और इम्प्लीमेंट से रिलेटेड बात किया. अभी हम आते हैं गाड़ियों पे कि अगर आप धान बेच देते हैं तो गाड़ी खरीदने के लिए आपको किन किन बातों का ध्यान रखना है और हुंडई की कौन कौन सी रेंज है आप लोगों के लिए, जिसके बारे में ज़्यादा जानकारी देने के लिए मिस्टर आशीष दमड़े सर है, सेल्स मैनेजर केतन हुंडई गोंदिया महाराष्ट्र से. सर प्लीज़ आइए और हमारे दर्शकों को हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड के बारे में बताइए. मैं आशीष दामड़े केतन हुंडई गोंदिया से हूँ. मुझे मौका मिला है किसान चौपाल के थ्रू आपको अपनी कंपनी के बारे में इंट्रोड्यूस देने का. हुंडई जो है इंडिया में मॉडर्न, डिपेंडेबल, इनोवेटिव और प्रीमियम गाड़ियाँ बनाती है. हुंडई ग्लोबली यंगेस्ट मैन्युफैक्चर कंपनी है. जैसे कि आप देख पा रहे हैं यहाँ पर 57 ईयर्स में हमारी कंपनी ने कितने नंबर अचीव किए हैं और बाकी कंपनियां जो है जब से होने के बावजूद भी उनका अभी टारगेट क्या है. हुंडई जो है वो 3rd लार्जेस्ट मैन्युफैक्चर कंपनी है वर्ल्ड में. पूरे वर्ल्ड में 3rd लार्जेस्ट कंपनी है. जैसे यूरोप, मिडल ईस्ट, नॉर्थ अमेरिका 200 प्लस कंट्रीज में हुंडई है प्रेजेंट. 1996 में हमने पहला सफर शुरू किया था अपनी कंपनी एस्टेब्लिश करने के लिए चेन्नई में. हमारा पहला प्रोडक्ट जो था वो 1998 में आया जो था सेंट्रो. 26 साल हो गए हमारी कंपनी को. जो हमारे प्रोडक्ट देख रहे हैं 16 प्रोडक्ट है और हर सेगमेंट में हमारी गाड़ियां अवेलेबल है. 2nd लार्जेस्ट मैन्युफैक्चर इंडिया में है ये, 2nd लार्जेस्ट, और नंबर 1 एक्सपोर्टर है पूरे वर्ल्ड में. इंडिया से एक्सपोर्ट होता है, इंडिया में मैन्युफैक्चर होता है. और रूरल एरिया में 645 प्लस हमारे आउटलेट है जो कि सर्विस के साथ अवेलेबल है. ये हमारा प्रोडक्ट पोर्टफोलियो है जो कि सेगमेंट वाइज है. जो हैचबैक है हमारे पास 2 प्रोडक्ट है. सीडान में जाएंगे तो हमारे पास 2 प्रोडक्ट है और एसयूवी में जाएंगे तो हमारा एसयूवी नंबर 1 एसयूवी है जो कि क्रेटा चलता है और बाकी भी गाड़ियां हैं. और अभी हमने इलेक्ट्रिक पे भी है. अभी हमने इलेक्ट्रिक जस्ट नया एक प्रोडक्ट लॉन्च किया है क्रेटा जो नंबर 1 एसयूवी है पिछले 6 साल से.
ये हमारे कुछ गाड़ियों के जो ट्रांसमिशन है उसके पावर परफॉर्मेंस के बारे में, जैसे हमारे पास टर्बो इंजन अवेलेबल है और नेशनल एक्सप्रेशन वाला इंजन है, डीजल इंजन है, सीएनजी है और ईवी भी अवेलेबल है अभी। ये हमारे ट्रांसमिशन है जो कि मैनुअल ट्रांसमिशन में आते हैं, ऑटोमेटिक में भी आते हैं और आईवीटी में भी आते हैं, डीसीटी में भी आते हैं। ये हमारे जो डिजाइन दिया है स्मार्ट कार्ड का, जो कि हैचबैक में ये हमारी जो गाड़ियां है जिसमें 5 मेजर फीचर्स जो सेफ्टी वाले आते हैं वो दिए हुए हैं। बोल्ड और स्टाइल डिजाइन दिया हुआ है, 6 एयरबैग दिया हुआ है, ESC दिया हुआ है और टच स्क्रीन एप्पल कारप्ले, वायरलेस चार्जर। ये सभी सेगमेंट वाइज सभी गाड़ी में ये 5 स्मार्ट फीचर्स आते हैं, जैसे कि ऑरा है, i20 है, वेन्यू है, वर्ना है, क्रेटा है और अभी ये गाड़ी जो है एक्स्टर में डुअल सीएनजी में भी हमारे पास आ रहा है, जिससे कि आपको डिक्की स्पेस वगैरह काफी अच्छा मिलता है। सेम वैसे ही नियोस में भी हमारा डुअल सिलेंडर आ रहा है सीएनजी, जो कि आपके यहाँ सभी जगह भी अवेलेबल भी हो रहा है। केतन होंडाई, जैसे मैंने आपको फर्स्ट टाइम बताया कि केतन होंडाई से मैं बिलोंग करता हूँ, तो हम लोग केतन होंडाई में 2012 गोंदिया में सबसे है अवेलेबल और नागपुर में 1998 जब फर्स्ट टाइम जब आया था पूरे महाराष्ट्र में डीलरशिप, तो फर्स्ट डीलरशिप केतन होंडाई को ही मिला था, जो होंडाई ऑथराइज्ड डीलर है, जिसके 10 आउटलेट विदर्भ में है, नागपुर, चंद्रपुर, अमरावती, यवतमाल, गढ़चिरौली, गोंदिया, वनी, वरुड, काटोल, उमरेड और अभी हमारे 6 आउटलेट नए स्टार्ट होने वाले हैं जो वर्किंग पे है। हमने अभी तक 70,000 प्लस गाड़ी बेच चुके हैं पूरे विदर्भ में जब से हम लोग है 26 सालों में, जो कि हमारे लिए बहुत बड़ा अचीवमेंट है। इसी वजह से हमको होंडाई ने अभी चैंपियन और चैंपियनशिप का अवार्ड दिया है। ठीक है, हमारे डायरेक्टर साहब जो है गौतम काले जी है, जो कि हमें रास्ता दिखाते माध्यम कराते सर। एक सवाल था जो मैंने आपको बताया था कि हम लोग इलेक्ट्रिक में भी एंटर हो चुका है और लेटेस्ट मेरा एक प्रोडक्ट अभी जस्ट आया है इलेक्ट्रिक में। तो कौन सा प्रोडक्ट है, किसी ने ध्यान दिया? सर नाम कहाँ से हैं आप और जवाब एक बार बता दीजिए। मेरा नाम राजेश पटले है, दहेगांव, आमगांव तालुका। क्रेटा इलेक्ट्रिक व्हीकल। बहुत बहुत धन्यवाद सर हमसे जुड़ने के लिए, तमाम जानकारी हमारे दर्शकों को देने के लिए और बहुत बहुत बधाई सर आपको। तो हम कार्यक्रम के अगले पड़ाव पे आते हैं। बस 2 स्पीकर हैं हमारे बीच, कुछ प्रगतिशील किसानों को हम सर्टिफिकेट भी देंगे कार्यक्रम के अंत में। हम अगले स्पीकर को हमारे बुलाते हैं, जो है डॉक्टर KT ठाकरे जी, यंग प्रोफेशनल है, कृषि विज्ञान केंद्र गोंदिया महाराष्ट्र से। ये कुछ बायो फर्टिलाइजर्स के बारे में जो है वो आपको जानकारी देने वाले हैं। तो सर प्लीज आप आ जाइए स्टेज पे। आज आपण थोडं बघणार आहे जैविक खते, जैविक कीटकनाशके कोणकोणते आहेत, त्यांच्या महत्त्व काय आहे आणि त्यांचा वापर कशामध्ये करणार आहे आपण, कोणत्या प्रकारे त्याचा वापर केला जातो। जैविक खते म्हणजे काय, एखादं जीवाणू वगैरे असतात किंवा बुरशी किंवा सूक्ष्मजीव असतात, सूक्ष्मजीवांचं एखादं मिश्रण किंवा प्रयोगशाळेत केलेले त्यांचं विलगीकरण करून तयार केलेले प्रोडक्ट्स जे असतात, जे आपण काय करतो जमिनीमध्ये देत असतो, ते म्हणजे काय आहे, ते म्हणजे जैविक खते। कीटकनाशक म्हणजे कोणते, की एखादी बुरशी असो किंवा एखादा जीवाणू असो, जे आपण एखाद्या कीटकाला मारण्यासाठी आपण वापरत असतो, ते मध्ये जे काही बुरशी असते किंवा जीवाणू असतात, ते आपण एखाद्या प्रयोगशाळेमध्ये त्याला तयार करून ते आपण पिकांना देत असतो, जमिनीमध्ये टाकत असतो, ज्याद्वारे काय होते की अन्नद्रव्य व्यवस्थापन होते किंवा नत्र, स्फुरद, पालाच हे पिकाला काय करते, अवेलेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करून ते जे जीवाणू किंवा बुरशी असतात, सूक्ष्मजीव असतात, ते त्या झाडाला पुरवत असतात। तर त्याचं एक कन्सर्शिया म्हणजे त्याचं मिश्रण म्हणजे आपण काय म्हणतो जैविक खते म्हणत असतो। जैविक कीटकनाशके काय, एखादं बुरशी असो किंवा जीवाणू असो किंवा काही आता विषाणू पण आपण वापरत असतो, जे काय करतो कीटकांना मारण्यासाठी वापरत असतो, ते म्हणजे जैविक कीटकनाशके। यामध्ये काय जिवंत जे पेशी असतात किंवा जिवंत जीवाणू, बुरशी ते जिवंत फॉर्म मध्ये त्यामध्ये
उपलब्ध राहतात. यामध्ये विविध प्रकारचे काय आहेत, जैविक खते आहेत. आता जैविक खते त्यामध्ये नत्र उपलब्ध करून देणारे किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू असतात, किंवा स्फुरद विरघडणारे जीवाणू, स्फुरद अवेलेबल करून देणारे, पालाश अवेलेबल करून देणारे जीवाणू असतात, किंवा मग बाकी काही आहे जैविक विघटन करणारे काही बुरशी किंवा जीवाणू त्यामध्ये असतात. आता नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू विविध प्रकारचे आहेत. त्यामध्ये आपण मुख्यतः रायझोबियम आणि ॲझोटोबॅक्टर या प्रकारचे आपण वापरत असतो. तर रायझोबियम हा आपण वापरतो कशामध्ये, जे द्विदल वर्गीय पिकं आहे. द्विदल वर्गीय म्हणजे कोणते, दाल वर्गीय, तूर झालं, चना आहे ना, यासारखे ज्या पिकामध्ये आपण रायझोबियमचा वापर करत असतो. ते काय करते की हवेतील जे मुक्त नत्र आहे त्याला काय करते, त्या पिकाच्या मुळामध्ये गाठी तयार करून त्यामध्ये काय करते, स्थिरीकरणाचं काम करते आणि ते नंतर मग काय करते, झाडाला उपलब्ध करून देत असते. त्याला रायझोबियम. त्यामध्ये विविध गट असतात. आता चण्यासाठी आपण जे वापरतो तो वेगळा असतो, सायसरी त्याचं स्ट्रेन आहे. नंतर सोयाबीन असो किंवा मग बाकी तूर असो, याच्यासाठी विविध गटामध्ये त्याची विभागणी केली आहे. प्रत्येक पिकासाठी वेगळा गट असतो. तर त्या गटानुसारच आपल्याला काय करायला लागेल, ते रायझोबियम आहे हे वापरायचं असते. ज्यामुळे काय होईल, प्रभावी अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल. नंतर आहे ॲझोटोबॅक्टर. ॲझोटोबॅक्टर हा एकदलीय पिकामध्ये, जसं की धान झालं, मका, ज्वारी, बाजरी है ना, यासारख्या पिकामध्ये याचा आपण वापर करत असतो. हे काय करते की फ्री फॉर्म मध्ये त्या मुळाच्या अवतीभोवती प्रेझेंट असते आणि ते काय करते, हवेतील जे नत्र आहे ते त्या रायझोस्फिअर झोन मध्ये आणि मुळाच्या अवतीभोवतीच्या झोन मध्ये काय करते, हा स्थिरीकरण करत असते आणि ते पिकाला उपलब्ध करून देत असते. नंतर आहे स्फुरद विरघडणारे जीवाणू. यामध्ये स्फुरद विरघडणारे जीवाणू, यामध्ये जीवाणू आहेत, काही बुरशी आहेत, ऍक्टिनोमायसिट्स आहेत आणि मायक्रोरायझाज वगैरे असतात. ठीक आहे. तर यामध्ये काय करतात, हे स्फुरद विरघडणारे जीवाणू जमिनीमध्ये जो स्फुरद असतो, जो इमोबाईल फॉर्म मध्ये असतो, त्याला अनअवेलेबल फॉर्म मध्ये असतो, त्याला काय करते, अवेलेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करते आणि ते पिकाला उपलब्ध करून देण्याचे काम काय करते, स्फुरद विरघडणारे जीवाणू करत असतात. त्याच प्रकारे पालाश विरघडणारे जीवाणू पण असतात है ना. पालाश पण काय करतात, त्याला उपलब्ध करून देण्याचे काम करतात. तसेच इतर जे मूलद्रव्य असतात त्यांना पण कन्वर्ट करणारे विविध प्रकारचे जीवाणू असतात, जसं की सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया वगैरे आहे, किंवा झिंक आहे, किंवा बाकीचे जे अन्नद्रव्य असतात त्यांना विरघडणारे, त्याला अवेलेबल करून देणारे जीवाणू जमिनीमध्ये उपलब्ध असतात, किंवा आपण त्याला कृत्रिमरित्या आपण त्यांना देऊ शकतो. नंतर आहे जैविक विघटक. आता जो शेतामधला पालापाचोळा असतो तो पूर्णपणे कुजला गेला पाहिजे है ना, त्यासाठी आपण जैविक विघटक म्हणून वापरत असतो. जैविक विघटक काय करते की जे त्यामध्ये काडी कचरा असतो त्याला काय करतो, एकदम कुजवून टाकतो. आणि कुजलं तर ते उत्तम रीतीचं काय बनते, खत बनते, ते त्यामध्ये एनरिचमेंट होते त्याचं. नंतर आहे जैविक बुरशीनाशक. जैविक बुरशीनाशक म्हणजे मुख्यतः आपण ट्रायकोडर्माचा वापर करत असतो. त्यामध्ये सुडोमोनास पण वापरतो, पण मुख्यतः आपण ट्रायकोडर्मा वापरत असतो. ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा हर्जियानम किंवा हॅमॅटम. मुख्यतः आपण ट्रायकोडर्मा विरिडीचा वापर करत असतो. हे जैविक बुरशीनाशक काय करते की जमिनीमध्ये जे अपायकारक बुरशी असतात, जे काही रोगकारक बुरशी असतात त्यांना मारण्याचं काम काय करत असते, ट्रायकोडर्मा ही बुरशी करत असते. आता जे हानिकारक बुरशीचे जे तंतू असतात, ज्याला आपण स्टँडर्ड लँग्वेजमध्ये मायसेलियम म्हणतो, ओके, जे तंतू असतात त्या तंतूवर काय करते, विडका घालून त्यांचं जे कार्य असते त्याला काय करते, थांबवते. जे हानिकारक बुरशी जे असतात त्याचं कार्य थांबवते आणि रोग होण्यापासून काय होतो, बचाव होत असते. या प्रकारे ते हानिकारक बुरशीचं काय करत असते, नियंत्रण करत असते, त्यांना वाढण्यापासून रोखते आणि त्यामुळेच जे शेतामध्ये जे रोग असतात त्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. नंतर आहे जैविक कीटकनाशके. आता जैविक कीटकनाशकीमध्ये
यामध्ये बुरशी, जीवाणू आणि विषाणू. आता यामध्ये विविध बुरशी आहेत, जसं की मेटारायझियम आहे, बिवेरिया आहे, वर्टिसिलियम आहे. या प्रकारच्या ज्या बुरशी आहेत आपण या जैविक कीटकनाशक म्हणून आपण वापरत असतो. नंतर आहे काही विषाणू असतात, ग्रॅन्युलोसिस व्हायरसेस आणि एनपीव्ही. तुम्ही नाव ऐकले असाल HANPV, जे घाटी अळीवर काय करते, काम करत असते, है ना. हेलिकोर्पा आर्मिजोरा न्यूक्लियर पॉलीहायड्रोसिस व्हायरसेस, HANPV म्हणतो त्याला आपण. जे चण्यावरची घाटी अळी असते हेलिकोर्पा, किंवा हेलिकोर्पा काय विविध पिकावर पण येत असते, तर ते त्यांचं काय करते, नियंत्रण करते. कोणतं, NPV, ओके, HANPV. नंतर आहे काही जे बुरशी आहेत. आता बुरशीकडे वळूया आपण. जी मेटारायझियम आहे, मेटारायझियम काय करते, हे एक त्या कीटकांमध्ये जे खोडकिडा असो किंवा मावा तुडतुडे हे जे कीटक आहेत, या कीटकावर काय करते, एक ग्रीन मस्करडाइन नावाचा रोग त्यामध्ये तयार करते. म्हणजे त्या मेटारायझियम मुळे काय होते, त्या कीटकांमध्ये ग्रीन मस्करडाइन नावाचा रोग होतो. आता हे कार्य कसं करते, जेव्हा आपण एखादा कीटक असला, तो कीटक काय करतो, ह्या बुरशीच्या संपर्कामध्ये येतो आणि बुरशीचे जे बीज असतात त्या कीटकाला लागतात, तेव्हा काय होते, त्याचं जर्मिनेशन होते, म्हणजे ते अंकुरण पावतात आणि त्यामध्ये काय करते, त्या कीटकाच्या शरीरामध्ये एंटर करते आणि त्यामध्ये रोग म्हणजे वाढण्यास सुरुवात होते आणि पूर्ण काही दिवसामध्ये ते जे कीटक असते त्यावर पूर्ण हिरव्या रंगाच्या बुरशीची वाढ झालेली तुम्हाला दिसते. तर मावा तुडतुडे आणि काही अळ्यांचं पण काय करते, हे प्रभावी नियंत्रण करत असते. नंतर आहे बिवेरिया. बिवेरिया सेम वर्क आहे त्याचं. हे काय करते की त्यामध्ये व्हाईट मस्करडाइन, पांढरा मस्करडाइन नावाचा काय करते, हा रोग आणत असते. जे अळीवर्गीय कीटक असतात ना, पतंग वर्गीय जे कीटक असतात त्यामध्ये. वर्टिसिलियम जे आहे ते काय करत असते, की रस शोषण करणाऱ्या ज्या किडी असतात, जर मावा तोडतोडे झालं है ना, यामध्ये हे प्रभावी नियंत्रण करत असते. यामध्ये तुम्हाला फवारणीद्वारे 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये तुम्ही त्याला फवारणी पण करू शकता. लिक्विड मधला असला तर 5 ml तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. आता आपला भात शेतीचा भाग आहे. आता भात शेतीमध्ये आपण निळे हिरवे शेवाळ अधिक ॲझोला याचं पण आपण जैविक खते म्हणून आपण काय करतो, वापर करू शकतो. त्यामध्ये आपल्याला शेतामध्ये छोटंसं असं बांध बनवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जो निळे हिरवे शेवाळ आहे किंवा मग जे ॲझोला आहे याचं थोडंसं कल्चर टाकून ते थोडंसं जमिनीमध्ये वाढवून घ्यायचं. किंवा त्याला दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता, एकतर रोवणीच्या आधी आणि रोवणीच्या नंतर पण त्याला तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, समजलं सगळ्यांना याबाबतचं. यामध्ये त्याच्या पद्धती पण आहेत. आता विविध पद्धतीने तुम्ही जैविक खते आणि जैविक जे कीटकनाशके आहे त्यांचा तुम्ही वापर करू शकता. एक म्हणजे कोणतं, की बियाण्यावर प्रक्रिया करणे, सीड ट्रीटमेंट आपण म्हणतो त्याला, बीज प्रक्रिया. बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता. ठीक आहे. नंतर आहे रोपांची मुळावर प्रक्रिया करणे. आता रोपे काय करायचं, जैविक खताचं किंवा जैविक जे बुरशीनाशक आहे किंवा कीटकनाशक आहे त्यांचं काय करायचं, द्रावण तयार करून घ्यायचं आणि त्याला त्यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवायचं. नंतर लगेच त्याची काय करायची, लावणी करून घ्यायची असते. नंतर तुम्ही माती प्रक्रिया पण करू शकता. डायरेक्ट त्याला काय करायचं, जैविक खते आहे किंवा बुरशीनाशक आहे हे काय करायचे किंवा कीटकनाशक आहे त्याला शेणखतामध्ये मिश्रण करून त्याला तुम्ही डायरेक्ट एखाद्या शेतामध्ये पूर्ण पसरवून देऊ शकता. सगळ्यांना समजलं आहे याबाबतचं. तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे, जे एकदलीय पिकं जी असतात है ना, जसं भात झाला, ओके, याच्यामध्ये कोणतं आपण जे जैविक खत आहे ना, नत्र स्थिरीकरणासाठी कोणतं जैविक खत वापरतो? एकदलीय के लिए एजिटोबैक्टर वापरतो. ओके, आणि द्विदलीयसाठी राइजोबियम. बहुत बहुत धन्यवाद सर यहाँ जुड़ने के लिए, तमाम जानकारी हमारे दर्शकों को देने के लिए. तो हम कार्यक्रम के आखिरी पड़ाव पे आते हैं. हमारे आखिरी स्पीकर हैं
जो कि आपको सबसे महत्वपूर्ण विषय पर आप बताने वाले हैं और आपको इनको गौर से सुनना है, क्योंकि इनके बोलने के बाद ये आपसे 2 सवाल पूछेंगे और 2 लोगों के पास मौका है कुछ इनाम जीतने का। तो हम बुलाते हैं हमारे आज के आखिरी स्पीकर आप लोगों के ही बीच से श्री MJ धियारे सर, तालुका कृषी अधिकारी आमगाव महाराष्ट्र से। सर प्लीज आप आ जाइए स्टेज पे। सर्वांना माझा नमस्कार, मी धियारे, तालुका कृषी अधिकारी आमगाव। तर आज या ठिकाणी किसान चौफल कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे आयोजक ग्रीन टीव्ही, कृषी विभाग, ARDEF आणि धानुका, होंडाई आणि न्यू हॉलंड यांच्या सौजन्याने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे। या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बांधव तसेच महिला शेतकरी सर्वांना माझा नमस्कार। सर्व शेतकरी बांधवांना माझा एक निवेदन राहील, आव्हान राहील की आज शासनाने, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने फार्मर ID करण्याचा एक उपक्रम केला आहे, जेणेकरून महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत तुम्हाला ती ID केल्याशिवाय मिळणार नाही। म्हणून माझा एक सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती राहील की त्यांनी सरकार कृषी केंद्रावर जाऊन त्यांनी फार्मर ID करणे आवश्यक आहे। त्याशिवाय कोणती योजना असो, ती PM किसान असो किंवा इतर कृषी विभागाच्या कोणत्याही योजना असो, त्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही। तरी सर्व शेतकऱ्यांना माझा एक संदेश राहील की ती फार्मर ID करून घ्यावे। मित्रांनो, आपण दरवर्षी काम करतो, शेतामध्ये बऱ्याच कष्ट करतो आणि उत्पादन पण घेतो, पण शेतकऱ्यांना त्याचा पुरस्कार सुद्धा व्हायला पाहिजे, त्यांना एक मान सन्मान सुद्धा व्हायला पाहिजे। तर महाराष्ट्र सरकारने काही पुरस्कार जाहीर केले आहे। तर त्याच्यामध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार, याच्यामध्ये 75,000चा पारितोषिक केला आहे। त्याच्यामध्ये सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र अशा प्रकारचे ते शेतकऱ्याला देतात। तर असे काही जे काही नामवंत शेतकरी असतील त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावे। तसेच वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार, याच्याकरता 50,000 रुपयाचे पारितोषिक दिला आहे। जिजामाता कृषी भूषण पुरस्कार, याच्याकरता 50,000चा पारितोषिक दिला आहे। वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, याच्याकरता 30,000चा पारितोषिक दिला आहे। कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, याच्याकरता 50,000चा पारितोषिक दिला आहे। तसेच उद्यान पंडित पुरस्कार, याच्याकरता 25,000चा पारितोषिक दिला आहे। युवा शेतकरी यांच्याकरता 30,000चा पारितोषिक दिला आहे। अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने जे प्रगतील शेतकरी आहेत, जे कृषी विभागाच्या योजना तसेच जे शेतीशी संबंधित शेती करतात, अशांना या पुरस्काराचा एक मान सन्मान म्हणून शासनाने एक जाहीर केला आहे। मित्रांनो, आपल्याकडे एक गोपीनाथ मुंडे एक विमा, अपघात विमा आहे। तर याच्यामध्ये मागील वर्षापासून काही बदल केलेले आहेत। याच्यामध्ये मागील वर्षी जर आपण एखादा अपघात झाला तर आपण 3 महिन्याच्या आधी आपण अर्ज करत होतो, पण त्याच्यामध्ये एक बदल केला आहे की 1 महिन्याच्या आतमध्ये बदल करणे आवश्यक, 1 महिन्याच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे। त्याच्याकरता काही अटी दिलेल्या आहेत की प्रथम जर एखादा काही डॉक्युमेंट नसले तरी पण त्या शेतकऱ्यांनी कृषी विभागात कार्यालयात येऊन त्यांनी एक अर्ज करणे, त्याच्यानंतरच त्याची प्रक्रिया सुरू होईल। जर त्यांनी त्याच्याकडे डॉक्युमेंट्स जर कमी असले तर तो आमच्या मागणीनुसार तो नंतर पुरवठा करू शकतो, पण त्यांनी ते वेळेच्या 1 महिन्याच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे। काही मागील वर्षीप्रमाणे त्यांनी इन्शुरन्स कंपनीला आपण ते अर्ज पाठवत होतो, पण आपण तालुकास्तरीय आपण ते मंजूर करून घेतो। तर जे काही अपघात होतात, जे काही जसे संपदेशामुळे असो म्हणा किंवा पाऊस पाण्यात बुडून म्हणा किंवा इतर काही अपघात होतात, तर त्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावे। आपल्याकडे काही 100% सुट्टीवर काही योजना आहेत। आपण शेतामध्ये फक्त धान घेतो, धानाबरोबरच आपण
जर फळबाग योजनेमध्ये जर शेतकऱ्याने एक त्याला जोडधंदा म्हणून केला तर 100% फळबाग लागवड योजना आहे. 2 हेक्टरच्या आत MRS मध्ये लागवड करता येईल. 2 हेक्टरच्या वर हे भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये त्याला लागवड करता येईल. तर शेतकऱ्यांनी याच्यामध्ये लाभ घ्यावा. भाऊसाहेब फुंडकर मध्ये पाईन 20 आत ते आपण 6 हेक्टर पर्यंत लागवड करू शकतो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, काही लोकांना पाईपची गरज असते, काही शेतकऱ्यांना ड्रिपची गरज असते. तर अशा या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 90% सुटीची योजना आहे. पण बरेच शेतकरी काय करतात की या शेतकरी अर्ज करत नाही. तर हे सर्व अर्ज करत असताना आपण महाडीपीटीवर अर्ज करणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार नाही. तर अशा ह्या योजना आहेत. तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे किंवा त्यांनी कृषी विभागाचा संपर्क साधून ह्या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकरी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करत आहे. अजून काही कोणाचे प्रश्न असतील तर सांगावे. भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये किती हेक्टर पर्यंत लागवड करता येईल? 0.20 ते 6 हेक्टर पर्यंत. ओके. युवा शेतकरी वर्गाला किती अनुदान आहे? 30 30,000. 30 आहे. सर बहुत बहुत धन्यवाद आपका. तो मैं एक एक करके नाम बताऊंगी, आपको स्टेज पे एक एक करके आके सर्टिफिकेट लेना है. लेकिन उससे पहले मैं हमारे एक्सपर्ट्स को स्टेज पे बुलाना चाहूंगी. श्री MS दिहारे सर, श्री गणेश खेड़ीकर सर, श्री सूरज देशमुख सर, मिस्टर धीरज कदम सर, सौरभ लंजेवाल सर, अरविंद पनबुडे सर, आशीष धमडे सर, सचिन बेलघे सर. ये मैं एक एक करके किसानों का नाम लूंगी और आपको ऊपर एक करके आना है. तो सबसे पहले हैं श्री नरेंद्र कुमार रघुनाथ जी, दहेगाम से गोंदिया, ये ऑर्गेनिक खेती करते हैं. नेक्स्ट है हमारे बीच श्रीमती हंसा टोकेश्वर पटले जी, ननसरी से गोंदिया, ये भी ऑर्गेनिक खेती करती हैं. श्री कैलाश भोजलाल बघेले जी, ये जो है वो गोंदिया से हैं, असोली की खेती करते हैं. श्रीमती सीमा सुरेंद्र राम टेकी जी, ननसरी से ऑर्गेनिक खेती करते हैं. श्री विश्वनाथ हनु फुंडे जी, बोथली से ऑर्गेनिक खेती करते हैं. श्री देवेंद्र दयाराम जी, अंजोरा से. श्री देवराम सदाशिव कुहासे जी, गिरलोला से, ये भी ऑर्गेनिक खेती करते हैं. दिलीप भोलेलाल भलावी जी, श्री भीवा काशीराम बहेकार जी, अंजोरा से आधुनिक खेती करते हैं. ये दीनदयाल मेश्राम जी आधुनिक खेती करते हैं. श्री गजेंद्र देसाई जी गोंदिया से हैं, भाजियापाल से. श्री दिलीप शोभेलाल भलावी जी, श्री तोमेश्वर नागपुरे जी कोलका से आधुनिक खेती करते हैं. श्री आसीम नागपुरे जी कोहका से, ये भी आधुनिक खेती करते हैं. श्री नेतलाल कुंसरे जी कोहका से, ये भी आधुनिक खेती करते हैं. श्री ब्रिजपाल दयाराम सिंह राम जी बघेड़ा से, ये चावल की धान की आधुनिक खेती करते हैं. श्री रामेश्वर कारू गौतम जी, ये धान उत्पादन करते हैं. श्री संजय कुमार मच्छिरेकी जी धान उत्पादन करते हैं, ये सावांगी से. श्री रामेश्वर लिल्हारे जी चिस्टोला से फूल बाग हॉर्टिकल्चर की खेती करते हैं, ये. श्री खोवन कावरे जी आधुनिक खेती करते हैं, अंजोरा से हैं. श्री संजय पटले जी झालिया से, ये भी आधुनिक खेती करते हैं. श्री गांधी प्रसाद भगत जी झालिया से ऑर्गेनिक खेती करते हैं. श्री नीरज कुमार पटले जी किकरी पाल. हमारे जितने भी कृषि अधिकारी आज के कार्यक्रम में जो भी हमारे साथ रहे, तो बहुत बहुत धन्यवाद आप लोगों का. तो मैं आप लोगों को बता दूं कि आज का जो कार्यक्रम धानुका एग्रीटेक का टोल फ्री आप नंबर नोट कर सकते हैं या मोबाइल में सेव कर सकते हैं. 1800 102 10 22 1800 102 1022. न्यू हॉलैंड का टोल फ्री नंबर ट्रैक्टर 1800 419 0124 1800 419 0124. केतन हुंडई गोंदिया का नंबर आप नोट कर सकते हैं 7888 04 5259. और ग्रीन टीवी का व्हाट्सएप नंबर नोट कर सकते हैं 9953218363.
तो अभी अगर आपको प्रोग्राम हमारा कैसा लगा ज़रूर हमें बताइएगा। ये वीडियो जो है वो ग्रीन टीवी इंडिया के यूट्यूब चैनल पे पब्लिश होगा, तो वो आप देख सकते हैं। हमारा चैनल आप सब्सक्राइब कर सकते हैं, बेल आइकन प्रेस कर सकते हैं और खेती बाड़ी पशुपालन से जुड़ी हुई सभी समस्याओं का हल हमारे माध्यम से आप पा सकते हैं। उम्मीद है कि आपको हमारा कार्यक्रम अच्छा लगा। फिलहाल के लिए बस इतना ही। आप मुझे दीजिए इजाज़त। आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिए ग्रीन टीवी। नमस्ते। देखिए ग्रीन टीवी यूट्यूब पर भी, बस सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।